स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 30 क्रमांकाचा महावाक्य उपदेश प्रकार। विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 30 क्रमांकाचा महावाक्य उपदेशाचा प्रकार। इथपर्यंत साधारण 3 विषयाचा विचार होऊन या 5व्या तरंगातील एक 4थ्या विषयाला आपण आरंभ करतो। म्हणजे 1 ते 8 परिच्छेदापर्यंत एक विषय आपण पाहिला, तो म्हणजे ब्रह्मज्ञेय आणि ध्येय याच्यातला फरक, द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण, तर अद्वैतमतच प्रमाण, याला काय प्रमाण तर कुर्मपुराण प्रमाण। आणि जे अद्वैत तत्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरायचं ते दुःखाला कारण ठरू शकतं, याकरता भरचूची कथा। आणि समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही, याकरता त्या राजाची कथा। मृगजलाचा दृष्टांत कसा विषम आहे, याकरता 3 सत्तेचा विचार। आणि मिथ्या पदार्थामध्ये 2 सत्ता का मानाव्या लागतात, तर जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं। अशा पद्धतीने हा 1 ते 8 परिच्छेदामध्ये पाहिलेला विषय आहे। नंतर 9 ते 12 या परिच्छेदामध्ये आपण ही मिथ्यासृष्टी कशी उत्पन्न होते याचा क्रम ऐकावा अशी इच्छा त्याने प्रगट केली। मग 3, 5 आणि क्रमा वाचून हे सांगताना तात्पर्य काय, तर मुमुक्षुनी स्वीकारलेल्या जगताचा निषेध व्हावा आणि त्याचा अद्वैतबोधामध्ये स्थिती व्हावी। सूत्रकार आणि भाष्यकार आणि तैत्तिरीय उपनिषदनुसार म्हणजे 5 भूतापासूनच जरी सृष्टी उत्पत्तीचा एक समन्वय सांगितला असला, तो सुद्धा सृष्टी सांगण्यामध्ये तात्पर्य नसून तिथे अश्रद्ध दाहना पुरुषा धर्मशाश परंताप अप्राप्यमाम निवर्तन्ति मृत्यू संसार वर्तमाने। मग श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सैतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा परम शांतीन चिरेनाधी गच्छते। म्हणून मुमुक्षूची उपनिषदावरची श्रद्धा राहावी आणि मंद जिज्ञासू करता लय चिंतन करता उपयोग व्हावा, हे ते समन्वयाचं तात्पर्य पाहिलं। नंतर शुद्ध ब्रह्म जगताला कारण कसं होऊ शकत नाही याकरता 5 कारणं पाहिले। आणि मग जगत दिसतं म्हटल्याच्या नंतर एका मायारूपी स्त्रीचा स्वीकार करावा लागतो। ती माया सांख्यप्रमाणे स्वतंत्र मानून चालत नाही, किंवा जीव आश्रय ब्रह्मविषय अशी वाचस्पती मिश्र यांच्या मताप्रमाणे मानून चालत नाही, कारण दोन्ही मताचा जर स्वीकार केला तर अनिर्मोक्ष प्रसंग येतो। मग माया कशी मानली पाहिजे, तर स्वआश्रया आणि स्वविषया हाच पक्ष स्वीकारला पाहिजे। आणि ती मायाचं लक्षण पाहिलं, पुन्हा ती अनादि अंतवती सदसद्विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या अशा स्वरूपाची आहे। ब्रह्मा अनादि, त्याच्या आश्रयाने असणारे माया अनादि, माया कार्य जीव ईश्वर सुद्धा अनादि। मग जीव ईश्वर अनादि तर कार्य कसे, कार्य तर अनादि कसे, याचं उत्तर दिलं ते संज्ञा रूपाने साधी आणि स्वरूपात पाहिलं तर अनादि, अशा पद्धतीचं उत्तर देऊन मग स्थूल सृष्टी आणि सूक्ष्म सृष्टी, या सूक्ष्म स्थूल सृष्टीचा विचार करून त्यामध्ये येणारे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने 3 शरीर आणि 5 कोश याचा विचार केला। आणि 3 शरीर आणि 5 कोशाचा विचार झाल्याच्या नंतर मग 23 ते 29 या परिच्छेदामध्ये आपण या 5 कोशाचा विचार केला। त्यामध्ये अन्नमय कोशाला आत्मा मानणारे चार्वाक, इंद्रियाला आत्मा मानणारे लोकायत, आपल्या प्राणाला आत्मा मानणारे हिरण्यगर्भ उपासक, तर मनाला आत्मा मानणारे नारद पंचतंत्रानुसारी जी साधना करतात त्यांचा उल्लेख केला। विज्ञानाला आत्मा मानणारे विज्ञानवादी बौद्ध आणि आनंदमय कोशाला आत्मा मानणारे 3 मतं जवळपास पाहिलेत। त्यामध्ये एक नास्तिकाचा आहे आणि 2 आस्तिकाचे आहेत। तर पूर्वमीमांसाचे वार्तिककार कुमारील भट्ट हे आनंदमय कोशाला म्हणजे कारण शरीरालाच आत्मा मानतात, पण चिज्जड स्वरूपाचं मानतात। नंतर क्षणिक विज्ञानवादी बौद्ध हे कारण शरीराला म्हणजेच आनंदमय कोशाला आत्मा मानतात, पण तो कसा शून्यम शून्यम असं स्वरूप मानतात। आणि कुमारील भट्टाचे शिष्य प्रभाकर मीमांसक आणि नैयायिक हे सुद्धा कारण शरीर म्हणजे आनंदमय कोशालाच आत्मा मानतात, पण ते कसं मानतात ते जड स्वरूपाचं मानून ज्ञानताचा गुण मानतात। पण या सगळ्यांचं मत चुकीचं कसं, हे कालच्या पाठामध्ये 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पंचकोशाचा निरासाचा प्रकार पाहत असताना आपण पाहिलं। पंचदशी ग्रंथामध्ये विद्यारायण स्वामींनी त्याला हेतू दिलेले आहेत। अन्नमय कोश आत्मा का नाही, तर कार्यत्वात यत कृतकम तद अनित्यम, आत्मा तर नित्य आहे। प्राणमय कोश आत्मा का नाही, जडत्वात, आत्मा तर ज्ञानस्वरूप आहे। मनोमय कोश आत्मा का नाही, विकारित्वात, आत्मा तर निर्विकार आहे। विज्ञानमय कोश आत्मा का नाही, तर विलयादी अवस्थावत्वात म्हणजे अनेक बुद्धीचे तरंग तुकोबराच्या भाषेत, आणि आत्मा तर चिर स्वरूपाचा आहे।
आणि आनंदमय कोश आत्मा का नाही तर कादचित कत्वात, कारण शरीर म्हणजे आनंदमय कोश सुषुप्तीत आहे, इतर वेळेला नाही. अशा पद्धतीने पंचदशीमध्ये त्याचा विचार केलेला आहे, जो आपल्याला पुढच्या वर्षी येणार. परंतु इथे विचार करत असताना कारण शरीर म्हणजे आनंदमय कोश आत्मा का नाही हा विचार करत असताना इथे ह्या पाचही कोशाचा निराश करत असताना 5 कोशाचा निराश करायचा म्हणजे शेते पंचाशत न्यायाने आपण 3 शरीराचा विवेक केला का 5 कोशाचा सुद्धा विवेक होतो. मग त्यामध्ये व्यभिचारी कोण आणि अव्यभिचारी कोण याचा विचार करायचा. तर व्यभिचारी कशाला म्हणतात तर न्यून देश आणि अल्पकालात जे आहे त्याला व्यभिचारी म्हणतात. जे व्यभिचारी ते अनित्य ना, अनित्य ते उत्पत्ती विनाशवान, जे उत्पत्ती विनाशवान ते आत्मा नाही, अनात्मा आहे. मग 3 शरीर आणि त्यात येणारे 5 कोश हे न्यून देशात आहेत आणि अल्पकालात आहेत, म्हणून ते व्यभिचारी असल्यामुळे अनित्य असल्यामुळे उत्पत्ती विनाशवान, अर्थात ते अनात्मा. आणि याहून भिन्न असणारा आत्मा कसा आहे तो विस्तीर्ण देशात राहणार आहे आणि नित्यकालात आहे, म्हणून विस्तीर्ण देशात आणि नित्यकालात असणारा तोच कोण आहे आत्मा आहे. तो अव्यभिचारी आहे, म्हणजेच तो नित्य आहे आणि उत्पत्ती विनाश रहित आहे. असा 3 देह आणि 5 कोशांहून वेगळा केलेला आत्माच ब्रह्मरूप जाणायचा, कारण तो पृथक करून तेवढ्याने भागत नाही. तो आत्मा ब्रह्मरूप जाणला पाहिजे. आणि तो आत्मा ब्रह्मरूप जाणायचा कसा त्याकरता आता या 30 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ते श्रीगुरु सत्शिष्याला त्या आपल्या सत्शिष्याला उपदेश करताना बोलत आहेत महावाक्य उपदेशाचा प्रकार. आता या वाक्य विचार करत असताना आपण पहिल्या तरंगामध्ये सुद्धा हा विचार आपला झालेला आहे. 2 वाक्य आपण पाहिलेले आहेत, अवांतर वाक्य आणि महावाक्य. याच्यातला फरक पाहता असताना जीव जगत परमात्मा याचं स्वरूप वर्णन करतात ते आहे अवांतर वाक्य, आणि जीव शिवाचं ऐक्य प्रतिपादन करतात ते आहे महावाक्य. जसं की जीवाचं स्वरूप आहे चैतन्यम यदा अधिष्ठानम लिंगदेहश्च पुनाचे छायालिंगदेह असतात तत्संगो जीव उच्यते, हे जीवाचं स्वरूप झालं. अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब तो जीव. आणि मग शिव कोण मायाबिंब वशुकृत्य तामशा सर्वज्ञेश्वरा, मायेमध्ये प्रतिफलित झालेलं जे चैतन्य त्याला आपण ईश्वर म्हणतो. आणि जगत काय मग इदम शब्दोदितम जगत किंवा इदम द्राव्यम पांचभौतिकम, हे या पदाला विषय होणारं जगत काय किंवा पंचमहाभूत कार्य जे आहेत नामरूपात्मक ते जगत आहे. आता या 3 वाक्यामध्ये काय झालं, जीव जगत आणि परमात्मा यांचं स्वरूप नेमकं काय ते आपल्याला सांगितलं. किंवा सच्चित सुखात्मकम ब्रह्म नामरूपात्मकम जगत, असं ब्रह्माचं जगताचं जीवाचं किंवा ईश्वराचं स्वरूपाचा निर्देश करणारं त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. आणि जीवशिवाचं ऐक्य जे प्रतिपादन करतं त्याला महावाक्य असं म्हणतात. त्याच्यामध्ये 4 वेद आहे आपल्याकडे, तर 4 वेदाचे 4 महावाक्य. आणि जगद्गुरु तुकोबऱ्याची गाथा हा पंचम वेद आहे, म्हणून पंचम वेद का तर 4 वेदाचे केल्याशी विवरण आर्तई गहन करुण्या. क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, वा तुका तरी सहज बोले वाणी त्या घरी वेदांत वाही पाने, असं महाराज बोलतात. मग तुकोबरायाची गाथा सोनोपंत मामा दांडेकर मामाचे शब्द आहे, ते तुकोपनिषद आहे, म्हणजे पंचम वेद आहे. तर मग 4 वेदाची 4 महावाक्य गाथ्यामध्ये कुठे आले का तर हो, तर ते आपल्या नतुसिंग बाबाने गाथ्यामध्ये दिलेले आहे आरंभी. तर तेच म्हणजे मुळात काय आहे, ह्या महावाक्याने पंचकोशाहून वेगळा केलेला आत्मा ब्रह्मरूप जाणायचा त्याकरता हा विचार चालला. नाही तर पंचकोशाहून परमात्मा भिन्न जाणला, समष्टी पंचकोशाहून परमात्मा भिन्न जाणला आणि विष्टी पंचकोशाहून जीवात्मा भिन्न जाणला, आणि तो परमात्मा किंवा जीवात्मा एक आहे असं जर नाही जाणलं तर फारसं काही पदरी पडला असं होत नाही. याकरता अगदी संप्रदायातले एक थोर उदाहरण द्यायचे ठरले तर त्यामध्ये एक उदाहरण आहे जीवकोटीतले चांगदेव आणि दुसरं उदाहरण आहे संत कोटीतले नामदेव. नामदेव महाराजांनी समष्टी पंचकोशाहून परमात्मा भिन्न जाणला. परमात्म्याला त्यांनी आपल्या इतकं प्रेमाने वशभूत केलं का देवाने दूध प्या म्हटलं तर दूध प्यावं, काय दूध पिओ मोरे गोविंद लाला, परमात्म्याने दूध प्यावं. नैवेद्य नामदेव महाराजचा परमात्म्याने स्वीकारावा. परंतु नामदेव महाराजांना परिपूर्णत्व पंचकोशाहून समष्टी पंचकोशाहून भिन्न केलेला परमात्माच तो मी आहे किंवा मीच परमात्मा हे जाणल्याशिवाय नाही. आणि ते कधी नामामणे खेचर पायी ओळखी झाली सर्वा ठाई, त्याने खेचर विसा केला गुरु तेव्हा झाला साक्षात्कारू. तसंच चांगदेव महाराज हे निर्विकल्प समाधी लावून बसायचे. ज्या वेळेला या भौतिक दुःखाने ते गांजायचे त्यावेळेला याच्यात नको म्हणून द्वैताला त्यागून ते वृत्ती अधिष्ठानात लीन करायचे. पण उठल्याच्या नंतर पुन्हा जैसे ते, म्हणजे पंचकोशाहून भिन्न त्यांनी आत्मा जाणला, परंतु तेवढ्याने ती कर्तव्यता झाली नाही. मग
आले लोटांगणी चांगदेव, आणि मग चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. याचा अर्थ असा आहे की परमात्मा समष्टी पंचकोश होऊन आणि जीवात्मा व्यष्टी पंचकोश होऊन पृथक जाणला, आणि त्या दोघांचं ऐक्य महावाक्याने जर जाणलं नाही तर इति कर्तव्याचा आपल्याला प्राप्त होत नाही, कर्तव्य अभावरूप मोक्ष प्राप्त होत नाही. त्याकरता त्यांचं ऐक्य जाणणं गरजेचं आहे. मग ते ऐक्य गरजेचं असेल तर मग महावाक्याने जर जाणायचं असेल तर महावाक्य कोणती आहेत, तर 4 वेद आहे आपल्याकडे, म्हणून 4 वेदाची 4 महावाक्य आहेत. तशीच तुकोबरायची देखील 4 महावाक्य आहे. तर त्यातला पहिला आहे ऋग्वेद. ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानाम ब्रह्म. तसं तुकोबरायचं महावाक्य तुका म्हणे कैची क्यू कोठे जीव निराळा. नंतर आहे सामवेद. सामवेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी. तसं जगद्गुरु तुकोबरायचं महावाक्य मी तो वासुदेव तत्वता कळवले विचारिता आहे ठाऊक सवाग्या संता दुजा नाही अनेका मागोता गा. त्याच्यानंतर अथर्ववेद. अथर्ववेदाचं महावाक्य तत्वमसी. तसं तुकोबरायचं महावाक्य देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आणि शेवटचं आहे यजुर्वेद. यजुर्वेदाचं महावाक्य आहे आयम आत्मा ब्रह्म. तसं तुकोबरायचं महावाक्य तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. म्हणजे एवढीच महावाक्य असं नाही, अनेक आहेत, पण एक तत्सदृश अर्थाच्या दृष्टीने आपण पाहिलं तरी संस्कृत 4 वेदाचे 4 महावाक्य, तशी प्राकृत पंचम वेदात देखील एक 4ही महावाक्य आपल्याला पाहायला भेटतात. अगदी गीतेमध्ये सुद्धा 13व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायाचा 2रा श्लोक आठवला तर बघा, त्यामध्ये 13व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकातला एक क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर ज्ञानम एतच ज्ञानम मतमम. तिथे परमात्म्याचं एक प्रकारचं महावाक्य आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, इथे काय ज्ञानेश्वरीतलं हे महावाक्य. असे अनेक ठिकाणी संतवचनामध्ये सुद्धा महावाक्याचा विचार आपल्याला पाहायला भेटतो. मग अशा या महावाक्य उपदेशाचा प्रकार काय आहे तो आपल्यासमोर ठेवत असताना काय ग्रंथकार सद्गुरू बोलतात तो विषय आपण क्रमप्राप्त पाहू. आता ज्याचा विषय जेव्हा शिरगुरू बोलतात किंवा शिष्य बोलतात, नेमका त्यांचा म्हणण्याचा झोक काय हा 1-2 वाक्यामध्ये पाहून लगेच पंक्ती आपण लावत चालू, म्हणजे मग आपल्याकडे थोडासा कमी वेळामध्ये अधिक विषय होईल. अशा पद्धतीने आपण पाहत चालू. 30 क्रमांकाचा परिच्छेद आहे महावाक्य उपदेशाचा प्रकार. म्हणजे थोडक्यात आता 3 शरीर आणि त्यामध्ये येणारे 5 कोशवून आत्मा काय केला आपण पृथक जाणला, भिन्न जाणला, पण एवढ्याने इति कर्तव्याचा नाम कर्तव्य अभावरूप मोक्ष आपल्याला प्राप्त होणार नाही. त्या 3 शरीर आणि पंचकोशवून आत्मा पृथक जाणला म्हणजे कोश कसे ठरलेत व्यभिचारी, परिच्छिन्न आणि अनित्य, आणि आत्मा कसा ठरला अव्यभिचारी, व्यापक आणि नित्य. मग अव्यभिचारी व्यापक नित्य असणारा आत्माच काय जाणायचा आपल्याला परमात्मा. पण आत्माच परमात्मा हे कोणत्या वाक्याने जाणलं जातं, महावाक्याने. म्हणजे तत्वमसी ते ब्रह्मच कोण आहे तो आहे, किंवा आयम आत्मा ब्रह्म हा 3 शरीर 5 कोश याहून वेगळा काढलेला व्यापक अव्यभिचारी नित्य असणारा आत्माच कोण आहे, परमात्मा आहे. मग तो विषय आता सांगताना गुरुदेव काय बोलतात बघा. पंचकोशवून आत्मा पृथक समजून तो आत्माच काय आहे ब्रह्मरूप आहे असं काय करतो, निश्चय कर. निश्चय काय करायचा तुकोबराने आपल्याला सांगितलं. निश्चयाची बळ तुका म्हणे तेची फळ, किंवा हाच निश्चय माझा परी मी निश्चयावणी तुझा असं तरी काय म्हणतात, कारण निश्चय करतरी कोण आहे तत्र निश्चयात्मिका बुद्धी, आणि ते काय माझं स्वरूप नाही. म्हणून निश्चय करणाऱ्या बुद्धीहून म्हणजे विज्ञानमय कोशवून सुद्धा मी कोण आहे भिन्न आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अरणशी. असं तू निश्चय कर. आपण जाणतो काय यापेक्षा मानतो काय याच्यावर आपल्याला फलश्रुती आहे. आपलं सगळं काही जाणत असेल, मुखाने बोलत असेल, पण अंतकरणातली तशी मान्यता नसेल तर आपल्याला फलश्रुती प्राप्त होत नाही. निश्चय करणं म्हणजे आपल्या अंतकरणातली मान्यता तशी होणं. मग आपल्या अंतकरणातली मान्यता जी असेल त्यानुसार आपल्याला फलश्रुती प्राप्त होते. म्हणून तसं तू निश्चय कर म्हणजे तशी तुझ्या अंतकरणातली मान्यता होऊ दे का परमात्मा आणि जीवात्मा 2 नसून एकच आहे, अहम ब्रह्मास्मी. अशा पद्धतीचा महावाक्याचा विचार इथे सांगताना गुरुदेव बोललेत. पण मग शिष्य इथे आता जे बोलतो लगेच तर ते दुसऱ्या तरंगात जे बोललेलं आहे तेच इथे बोलतो, फक्त इथे बोलण्याची भाषा जरा वेगळी आहे पण आशय मात्र तोच आहे. दुसऱ्या तरंगामध्ये पहिला अनुबंध कोण होता आपला अधिकारी, तर या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही. मग त्याच्यासमोर 4 प्रकार ठेवले, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. त्यातला पामर नाही, विषयी नाही, मुक्तही नाही, ज्ञातुमिच्छा जिज्ञासा तो जिज्ञासू या ग्रंथाचा अधिकारी आहे. आणि मग विषयाचा विचार केला तो दुसरा अनुबंध जीव ब्रह्म ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. पण त्यावेळेला तो बोलला होता हा विषय तुमचा सिद्ध होत नाही. म्हणले का,
जीवाच ठिकाणी किती भेद? 3 भेद. स्वगत सजते विजाते, म्हणजे भेदसहित जीवात्मा, भेदरहित परमात्मा. जीवाच ठिकाणी किती नाश? 3 नाश. स्वभावनाश, आश्रयनाश, पातानाश. मग नाशवान जीवात्मा आणि अविनाशी परमात्मा. पुन्हा जीवाच्या ठिकाणी किती परिच्छेद? 3 परिच्छेद. देश परिच्छेद, काल परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद. म्हणजे परिच्छेद परिच्छिन्न कोण? जीवात्मा. व्यापक कोण? परमात्मा. बरं, जीव कसा? असज्जड दुःखरूप आणि परमात्मा कसा? सच्चिद आनंदरूप. आणि तुम्हीच सांगता, उष्ट्र लकुटिका न्यायाचा त्यांनी प्रयोग केला. तुम्हीच सांगता लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. मग जीवाचं आणि परमात्म्याचं लक्षण जर साम्य नाहीच तर त्यांचं ऐक्य होईलच कसं? असं तो बोलला होता. तसंच इथे 2 शब्द तो वापरतो का जीवात्मा हा पाप पुण्याचा करता आहे आणि कर्मानुरूप सुख दुःखाचा भोगता आहे, आणि परमात्मा हा अकर्ता अभोक्ता आहे. मग करता भोगता जीवात्म्याचं, अकर्ता अभोक्ता परमात्म्याशी ऐक्य होईलच कसं? मग मी ऐक्य निश्चय करू कसा? असा तो बोलतो. बघा वाचतो. शिष्य म्हणतो, महाराज, आत्मा पाप पुण्याचा करता आहे आणि कर्माप्रमाणे स्वर्ग नरक आदी. कारण पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येजे, आणि माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. असं स्वर्ग नरकाधिक लोकांना नाना प्रकारच्या सुखदुःखाचा भोगता आहे. मग आशा असतात त्याची, म्हणजे त्या जीवात्म्याची ब्रह्माशी एकता घडेल कशी? कारण ब्रह्म कसं आहे? ब्रह्म म्हणजे परमात्मा अकर्ता अभोक्ता आहे. अकर्ता अभोक्ता असून प्रकाशक परमात्मा आहे. कर्ता भोक्ता असून प्रकाश्य जीवात्मा आहे. दोघांचं लक्षण साम्य नाही, त्यांचं ऐक्य होईल कसं? ऐक्य निश्चय मी करू कसा? अशी त्याच्या अंतकरणातली शंका आहे. किंवा मागे 4थ्या तरंगात असाच विषय झालेला आहे. तुम्ही सांगता निश्चय कर, पण तसा माझा निश्चय होत नाही, याला मी काय करू? मग तिथे शब्द आहे, जीवात्मा पाप पुण्याचं करता, सुख दुःखाचं भोगता, जन्म मरणाचे धर्मवान, संसार निवृत्तीची त्याला इच्छा. परमात्म्याच्या ठिकाणी यापैकी काहीच नाही, मग दोघांचं ऐक्य होईल कसं? तशाच पद्धतीची शंका इथे केलेली आहे. आता श्रीगुरु त्याचं उत्तर देतात. श्रीगुरु त्याचं उत्तर देताना त्याला महत्त्वाची गोष्ट सांगतात. ब्रह्मा अतिरिक्त असणारं जे काही तुला दिसतं, म्हणजे दृष्ट श्रीधन पुत्रादी असेल या लोकातले, किंवा श्रुत स्वर्ग नरक पाप पुण्यादी असेल, ते सर्व आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीतील येतात, पण ते मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानाची कुठल्याही प्रकारची लाभ हानी करत नाही. मृगजळ दिसलं म्हणजे त्याने जमीन ओली होते का? रज्जूवर दिसलेला सर्प कोणाला चावतो का? रज्जूवर सर्प भासला किंवा पुष्पमाला भासली तर सर्प भासला म्हणून रज्जू विषारी झाली आणि पुष्पमाला भासली म्हणून रज्जू सुगंधी झाली, असं कधी घडलं का? नाही. मग तशा पद्धतीने हा मिथ्या पदार्थ अधिष्ठानाची कुठल्याच प्रकारची लाभहानी करत नाही. त्यामुळे हे कर्तृत्व भोक्तृत्व हे भासमान आहे आणि आत्मा मात्र वास्तव आहे. आणि त्या आत्म्याचं परमात्म्याशी ऐक्य जाणायचं हे भासमान पदार्थच नाही. कारण ते यत्र यत अध्यस्तत्वम तत्कृतेन गुणेन दोषेन अनुमात्र अपि न संबद्धते. स्वभावाधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व. ज्या ठिकाणी ज्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो तिथेच तो पदार्थ प्रतीतील येत असेल तर तो अध्यस्त मिथ्या असतो. आणि मग तो पदार्थ अधिष्ठानाची कुठल्याही प्रकारची लाभाने करत नाही आणि तो अधिष्ठान आहे, तो अध्यस्त पदार्थ तो नाही, असं तो काय कर? निश्चय कर. अशा असायचं बोलणं गुरुदेव आता या पुढच्या पंक्तीमध्ये करतात. बघा, श्रीगुरु म्हणतात, बाबा रे, ब्रह्मरूप आत्म्याशिवाय जे दृष्ट म्हणजे दिसणारे त्याला म्हणतात सद्य व्यवहारास हेतू. म्हणजे आपल्याला या लोकात तात्काळ व्यवहाराला हेतू होणारे कोण? मग ते श्रीधन पुत्र आदी, आपली पत्नी असेल, पुत्र असेल, धन असेल गृहस्थी जीवनामध्ये, व शास्त्राद्वारा श्रुत म्हणजे शास्त्राद्वारा ऐकलेलं. आता आपण स्वर्ग नरक पाहिला का? आपण नाही, हे फक्त आपण शास्त्राद्वारा ऐकलेले आहेत. या मृत्यू लोकात या मानव देहामध्ये आपण ह्या गोष्टी पाहू शकत नाही, पाहू शकतच नाही. असाही चकार लावता येणार नाही. कारण तशी साधना केली तर ते गोपाळाला गोविंदाला ते म्हणतात आम्हाला तुझं ते वैकुंठ दाखव. परमात्मा त्यांना नेऊन दाखवतात. मग तिथले गेल्याच्या नंतर ते म्हणतात काय करू रे जाऊन या निज धामा, तेथे मी नातुळे नाडोळे विश्रामा, येथे पाहुणे तमाल मेघ श्यामा, नेहो नायको अनेका दुर्गमाव निळोबराय वर्णन करतात. तिथे जाऊन करायचं काय? म्हणजे इथला आनंद तिथे नाही. गोपाळ बोलतात पण गोपाळाला परमात्म्याने ते दाखवलं नाही. पण ते अपवादात्मक आहे. सामान्यतः या सगळ्या गोष्टी ज्या पाप पुण्य, स्वर्ग नरक, मोक्ष बंध, या सगळ्या गोष्टी आपण कानाने ऐकतो, ते प्रत्यक्षिक डोळ्याला पाहायला भेटत नाही. म्हणून त्याला श्रुत असं म्हणतात. म्हणून म्हणतात शास्त्राद्वारा श्रुत जे स्वर्ग नरक आणि पुण्य पापादी, म्हणजे स्वर्ग पुण्याचं फल आणि नरक हे पापाचं फल, ही सर्व कशी आहेत? मिथ्या आहेत. म्हणजे कोणत्याच सत्यातून बोलणं आहे? पारमार्थिक सत्यातून बोलणं आहे. पारमार्थिक सत्यमधून तू का म्हणे तूच खरा
येरवावगा पसारा. त्यामुळे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. मग जगतामध्ये ते स्वर्ग नरकाधिक असेल, त्याला कारण असणारे पाप पुण्यादी असेल हे श्रुत आहे, आणि श्रीधन पुत्रादी हे दृष्ट असेल. हे सगळं तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मिथ्या आहे असा तो काय कर, निश्चय कर. ब्रह्मरूप आहे असे समज. आणि मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते, आपण मागे पाहिलं अधिष्ठान कशाला म्हणतात, ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान म्हणतात. रज्जूवर सर्पाचा, शुक्तिवरी रजत, पाहता डोळा दिशे, रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. रज्जूवर सर्पच भासतो का पुष्पमालाही भासू शकते, ज्याला संस्कार जसे असेल तसे. पण पुष्पमाला भासली म्हणजे रज्जू सुगंधी झाली, किंवा ते सर्प भासला म्हणजे रज्जू विषारी झाली असं मात्र होत नाही. का बरे? कारण आद्यच तो सर्प किंवा पुष्पमाला अधिष्ठान रज्जूची कुठल्याही प्रकारचा उपकार किंवा अपकार करत नाही, गुणाधानही करत नाही, दोषापनयही करत नाही. ती गोष्ट सांगताना म्हणतात मिथ्या ब्रह्मरूप आहेत असे समज. आणि मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानास ती यत्किंचितही उपकार किंवा अपकार, उपकार म्हणजे अनुकूल परिणाम आणि अपकार म्हणजे प्रतिकूल परिणाम. म्हणजे पुष्पमाला भासली म्हणजे सुगंधी झाली तर हा उपकार झाला असता, त्याला गुणाधान म्हणतात. आणि आपलं ते सर्प भासला म्हणजे विषारी जर रज्जू झाली असते तर हा अपकार म्हणजे दोषापनयन झाला असतं. पण असं काही घडतं का तिथे? असं काही घडत नाही. उपकारही करत नाही आणि अपकारही करत नाही. जसे उदाहरण देतात, स्वप्नात भिक्षा मागितल्याने राजा दरिद्री होत नाही. स्वप्नीचे राज्य का मरण नोय हर्षशोकाशी कारण का उपवडल्या जाणं जया परी. स्वप्नामध्ये एका राजा भिकारी झाला आणि त्याने भीक मागितली म्हणून तो जागृतीत आला म्हणजे खरंच दरिद्री झाला का? जनक महाराजांनी नाही का स्वप्न त्यांना पडलं, स्वप्न पडल्याच्या नंतर त्यांना ते काय स्वप्नामध्ये भिकारी झाले, भूक लागली, अन्न क्षेत्रासमोर गेले, प्राण कासावीस झाले. बाबा रे काहीतरी दे. त्याने सांगितले बघा आता ताळा लावून चाललेलं काही राहिलं नाही. नाही म्हटलं काही थोडंफार तर दे, तुम्हाला जळतं आपल्याकडे त्याला खरडण म्हणतात खाली राहिलेलं, ते बुडाला ते देऊ का? म्हटले चालेल, ते आता अमृत आहे. ते खरडून थोडंफार वंजळभर निघालं, पात्र नव्हतं, वंजळीत टाकलं, तो ताळा लावून निघून गेला. आता वाटलं हे जाऊन आपण पाणी वगैरे पाहू आणि हे प्रसाद घेऊ. चालले तर तिकून एक गिधाड बेडा काहीतरी आलं, त्याने हाताला एकदम झटका मारला, ते सगळं चिखलात मातीमूळ झालं. हाय रे दैवा म्हणून पटकन उठले. उठून पाहतात तर त्यांना मग ती टकच भरली, हे खरं का ते खरं. त्यांना सगळ्याला विचारलं पण हे आणि ते याच्या पाठीमागचं सर्वनामाच्या पाठीमागं पूर्ववृत्तांत काय कोणालाच माहिती नाही, कोणाला कुठं उत्तर देता येतं. मग शेवटी त्यांना अनेक वैद्य, डॉक्टर, विद्वान सगळे प्रकारचे बोलवले, पण त्यांचं काही ते प्रश्न थांबेन, हे खरं का ते खरं. आणि कोणी त्यांना ते समाधानकारक उत्तर देईना. अनेक विद्वान पंडित बसले, तिथे अष्टवक्र महामुनी आले. आणि अष्टावक्र महामुनी आल्याच्या नंतर त्यांनी त्यांनाही प्रश्न विचारला, सांगा हे खरं का ते खरं. त्या अगोदर ते आल्याच्या नंतर अष्टावक्र म्हणजे ते 8 ठिकाणी वक्र होते, त्यांचं शरीर असं वाकडं तिकडं होतं. ते सगळे बाकीची मंडळी हसायला लागले. ते जनक महाराजला म्हणायला लागले, वाह तुम्ही चर्मकाराच्या सभा कधीपासून भरायला लागला म्हटलं. म्हणजे चर्मकार म्हणजे चांबड्याची परीक्षा करणारी चांभार. आता विद्वानाला चांभार म्हटल्याच्या नंतर त्यांची तळपायाच्या मस्ता गेले, आम्हाला चर्मकार का म्हटला? म्हणजे तुम्ही माझ्या चांबडीची परीक्षा केली म्हणून चर्मकार म्हटलो, तुम्ही माझ्या बोधाची परीक्षा केली असती तर मग तुम्हाला विद्वान म्हटलं असतो. मग ते असं बोलल्याच्या नंतर थोडंसं वरमी लागलं. म्हणले ठीक आहे, मग महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटले महाराजाला म्हटले विचारा प्रश्न. म्हटले सांगा हे खरं का ते खरं. आता अष्टवक्र महामुनी अधिकारीच असल्यामुळे त्यांनी ते नसता अवस्थेत बघितलं नेमकं का बरं असं विचारतात, तर यांना पडलेलं स्वप्न आहे. मग त्याने सांगितलं महाराज जसं ते तसं हे, जसं हे तसं ते. जर तुम्हाला बोध झाला नसेल तर ते स्वप्नही स्वप्नात स्वप्न वाटत नाही, ते सत्य तिथे वाटतं, तसं हे सत्य इथे वाटतं. पण ते जागं झाल्याच्या नंतर मिथ्या वाटतं, तसं हेही ज्ञानरूपी जागृतीत आल्याच्या नंतर ते अवस्थांतरण हे ज्ञानांतराने तुम्हाला मिथ्या वाटेल. पण जसं ते तसं हे आहे, म्हणजे स्वप्न जसं मिथ्या आहे तसं हेही मिथ्या आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीची जेले जाईल द्या. मग स्वप्नातला पदार्थ कुठल्या प्रकारच्या लाभाने करतो, कुठलीही करत नाही, तसा जागृतीतला पदार्थ देखील तसाच आहे. फक्त स्वप्नात मिथ्या वाटत नाही, पण ते मिथ्या नाही असं होत नाही, त्याच्याकरता अवस्थांतर व्हावं लागतं. तशी जागृती आपल्याला मिथ्या वाटत नाही पण मिथ्या नाही अशी नाही, त्याकरता ज्ञानांतर व्हावं लागतं. एवढाच काय तो फरक. जागं व्हावं लागतं, तिथेही जागं व्हावं लागतं, इथेही जागं व्हावं लागतं. तिथली जागृती अवस्थांतराची आहे आणि इथली जागृती ज्ञानांतराची आहे, एवढाच काय तो फरक आहे. म्हणून म्हणतात राजा दरिद्री होतो का स्वप्नामध्ये भिक्षा मागितल्याने. म्हणजे स्वप्नात दरिद्री जरी झाला तर तो राजा आहे, जागृतीत आल्याच्या नंतर त्याला ते स्वप्नातलं दारिद्र्य खरं दारिद्र्य निर्माण करू शकत नाही. दुसरा दाखला देतात, मृगजळाने जमीन ओली होत नाही. भगवान माऊली आपल्याला म्हणतात मृगजळाची तळी ती दिची दुरून निहाळी, वाचून तेने पाणी साळी केळी पिकती काही. किंवा मृगजळाची गंगा डोने लागित हवता दांगा, तो शिनेची परिवावगा केला होय.
मृगजळ दिशे साच पण आयशी हरणाला खोटी याची पिशे उरपोडी फुटून पडेत मृग वाढवी हाव परी न म्हणी मावर होण्याची. मृगजळ हे सत्य वाटतं आपल्याला, पण ते जर सत्य असेल तर मग साळी केळीला भरपूर पाणी लागतं माऊली म्हणतात. मग ते साळी केळीचं पीक घेतलं पाहिजे. घेऊ शकतो का मनुष्य? उत्तर आहे नाही. मग ते मृगजळ दिसायला का असायला आहे? दिसायला आहे, असायला नाही. तसे जगतरूपी मृगजळ दिसायला आहे, असायला नाही म्हणून म्हणतात. आणि त्यात आपलं ठरलेलं आहे. आताच याच तरंगात मागे विषय होऊन गेला, समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. मग मृगजळ कोणत्या सत्तेतलं? प्रातिभाषिक सत्तेतलं. आणि तृष्णा व्यावहारिक सत्तेतली. म्हणून तिथे साधक बाधक व्यवहार घडतो का? घडत नाही. कारण समसत्ताक पाहिजे. समसत्ताक असेल तर साधक बाधक व्यवहार घडेल. खरं तर याच्या पुढं थोडंसं बारीक बघा. एक बाबाने सांगितलेला भाव, समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात असं म्हणतो आपण. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, पाच महाभूत ही एकाच सत्तेतली नाही का? सगळी एकाच सत्तेतली आहे. मग हे आकाश आहे. वायू आकाशाला शुष्क करू शकतो का? उत्तर आहे नाही. तेज आकाशाला जाळू शकतं का? उत्तर आहे नाही. जल आकाशाला ओलचिंब करू शकतं का? उत्तर आहे नाही. आणि पृथ्वी या आकाशाला धुळीने माखू शकते का? उत्तर आहे नाही. मग हे समसत्ताक नाही का? मग समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात हा जर आपला सिद्धांत असेल तर हे पाच महाभूत एकच सत्तेतले. पण या आकाशाला हे चार महाभूत कुठल्याही प्रकारचा अपाय करू शकत नाही. का करू शकत नाही? याचं एकच उत्तर आहे, आकाश निरावयव आहे आणि हे चार भूत सावयव आहे. मग निरावयव आकाश असल्यामुळे समसत्ताक असून सुद्धा निरावयव असल्यामुळे ही चार भूत जर आकाशाला काही करू शकत नाही तर कैमुतिक न्यायाने नभ तुझ माझी खेळे लपथपी अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात. हे आकाश सुद्धा गगनाची पालवे गाळून घेतली इतकं आत्मतत्व आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. आणि जी वस्तू जितकी सूक्ष्म असते तितकी व्यापक असते. मग आकाश त्याच्यामध्ये लपीतपी खेळतं. असा म्हणजे व्यावहारिक सत्तेतल्या भूताकाशाला निरावयव असल्यामुळे समसत्ताक चार भूत काही अपाय उपाय करत नसेल तर पारमार्थिक सत्तेतल्या चिराकाशाला ही चार भूत काही करतील का? उत्तर आहे काही ज्ञानी काही करू शकत नाही. तो चिदाकाश स्वरूप तू आहेस. मग या भूत आणि भूतकार्याचा काय विचार करतोस? तुझ्या आत्मस्वरूपाच ठिकाणी ते उपकारही करत नाही ना अपकारही करत नाही. असं तू काय कर, चिंतन कर असं गुरुदेव म्हणतात. मृगजळाने जमीन ओली होत नाही किंवा सर्पभासाने रज्जू विषयुक्त होत नाही. म्हणून तू किंचितही शुभाशुभ कर्मे केलीस, किती हे ना आहे ना, तू कितीही शुभाशुभ म्हणजे विहित निषिद्ध कर्म केली तरी आत्मदृष्ट्या जर पाहिलं तर तू कसा आहे? अकर्ताच आहेस. तू म्हणला ना मी करता भोगता आणि परमात्मा अकर्ता भोगता, आणि मग ऐक्य होईल कसं? आपण तू करता भोगता कुठल्या दृष्टीला घेऊन बोलायला लागला? देहाला, कोशाला. पण देह तू आहे का? कोश तू आहे का? तू आपण त्यापासून कोसकोस दूर आहेस. तू त्यापासून कोसकोस दूर आहे. मग त्यामुळे आत्मदृष्टीने तू करता का अकर्ता? अकर्ता. आणि अकर्ता असल्यामुळे भोगता का? भोगता अभोगताच आहे. त्यामुळे व्यापाराचे गाढे मोडो का पाडे परी अक्रियात्वाचे न मोडे पाऊल केही. आत्मदृष्टीने मात्र तू काही करत नाही किंवा करवितही नाही. तो साक्षात करताही नाही आणि प्रयोजक करताही नाही. असा तू काय कर, विचार कर. याचा भावार्थ असा आहे की ब्रह्माशी अभिन्न जे, बरोबर ना, ब्रह्माशी अभिन्न जे तुझे आत्मस्वरूप त्याचे ठिकाणी आत्मस्वरूपाहून अत्यंत भिन्न असणारी स्थूल सूक्ष्म शरीरे आणि त्यापासून होणाऱ्या शुभाशुभ क्रिया. स्थूल सूक्ष्म शरीर आहे, शरीर येते ती शरीर, आणि त्यापासून होणारं शुभ अशुभ म्हणजे विहित निषिद्ध असं प्रकारचं क्रियानाम कर्म आहे. त्याचे फल काय? जन्मामरण आहे ना. म्हणजे उत्तम जन्ममरण हे कर्माचंच फल आहे. कारण आगाकर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळा यावे त्या ते भोगावा यावे ते आहे का? आणि मग जन्ममरण त्या शुभाशुभ कर्माचं फल भोगण्याकरता म्हणजे फल भोगाला कर्म विन्मुख झालं का मरण होतं, आणि फल भोगाला कर्म सन्मुख झालं का जन्म होतो. आणि त्याच्यामध्ये आपलं कर्म जर चांगलं असेल तर स्वर्ग लोकामध्ये जातो, जर निकृष्ट असेल तर खाली त्रियोग नियोनीत जातो, आणि शुभाशुभ असं मिश्र असेल तर मृत्यू लोकामध्ये तो येतो. देव तिर्यंग नरादया असं पंचदशीमध्ये पुढं आपल्याला येतं. असं स्वर्ग नरक सुख दुःखादी सर्व आविद्य कल्पित आहेत. आणि त्या कल्पित सामुग्रीने तुझा ब्रह्मभाव मागे कधी बिघडला नाही, आता बिघडत नाही आणि पुढेही कधी बिघडणार नाही. हे ऐकताना तू बिघडल्यासारखं करू नको म्हणजे झालं, असं गुरुदेव त्याला बोलतात. ते पुढचं वाक्य बाबाचं आहे.
म्हणजे कल्पित सामुरीने तुझा मागे ब्रह्मभाव बिघडला नाही, आता बिघडत नाही, पुढेही बिघडणार नाही, पण तू मात्र बिघडल्यासारखं केलं म्हणजेच अनात्म पदार्थाचं तादात्म्य घेतलं तर मग तुला हे सर्व दुःख भोगावं लागणार. पण तू प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, ते तर करता येणे नामे बोली जे जीव. मग काय होतं पुढीलाचे ओझे आपल्या माता घ्यायचे तरी कान दाटेचे धनुर्धारा. मग काय कर, जिचं कर्तृत्व तिच्या माथे मारून दे, तू मात्र अकर्ता अभोक्ता हे स्वतःला जाणून घे. तो नित्य ब्रह्मरूपच तू आहेस. कोणत्याही काली शरीराचा आहे का शरीराचा, हा, कोणत्याही काली शरीराचा किंवा शरीर धर्माचा म्हणजे सुख दुःखादी धर्माचा संबंध हा ब्रह्मरूप आत्म्याशी येतकिंचितही संबंध नाही. तो ब्रह्मरूप आत्मा कसा आहे, सदा मुक्त आहे. त्याला म्हणतो आपण बंधा कालिपे बंधा व्हावा, नित्यमुक्त आहे. आणि मग असं गुरुदेव म्हटल्याच्या नंतर लगेच शिष्याने तेच पकडलं. तो म्हणतो बंधा कालिपे बंधा व्हावा, बंधनाची नाही ठावे मा मुक्त कासया म्हणावे. मग कोणाचा आत्मा बंध आहे, जो बद्ध समजतो त्याचा आत्मा बद्ध आहे का बद्ध आहे का जो मुक्त समजतो त्याचा आत्मा बद्ध आहे. तत्वतः दोन्हीचा आत्मा मुक्तच आहे. आत्म्याला कधी बंधन झालंच नाही ना. एक जण मुक्त समजतो आणि एक जण समजत नाही, एवढाच काय तो फरक आहे. पण दोन्ही एकूण काय आहेत, मुक्तच आहे. मग जर जो स्वतःला बद्ध समजतो तोही मुक्तच आहे, जो मुक्त समजतो तोही मुक्तच आहे. मग ही मुक्तीची साधनं सांगितली कशाला, आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या म्हणतव्या निधिध्याशितव्या. पहिलं श्रवण करा, मनन करा, तत्व पदार्थ शोधन करा, निधिध्यासन करा. कशाला सांगितलं बरं, एक नाही 10 साधनं. अत्यंत अंतरंग म्हटलं की तत्व पदार्थ शोधन, अंतरंग म्हटलं की श्रवण मनन निधिध्यासन, अंतरंग बहिरंग म्हटलं की विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व, आणि बहिरंग म्हटलं की यज्ञादी कर्म आणि उपासना. अशा किती साधनाचा विचार केला तुम्ही, 10. मग ज्याचा आत्मा जो बद्ध समजतो त्याचाही आत्मा मुक्तच आहे, आणि जो मुक्त समजतो तो मुक्त आहेच आहे. मी साधनं कशाला एवढा उटारेटा खटाटोप कशा करता. म्हणजे हे बोलणं कसं आहे ते आपण मागे बोललो की असा बसलेला दिसला, निवांत बसलेला दिसला, चेहऱ्यावर थोडी प्रसन्नता होती, पण हा जो कायम काम कष्ट करून घामगाळून खाणारा त्याला हा आईत कऊ दिसला का, बरं वाटलं नाही. बरं आपल्या मित्राचा पुत्र म्हणले का रे गणपत असा का बसलास, का बसला. तो म्हटलं उगाच. नाही म्हणले पण काय केलं पाहिजे की नाही. तो म्हटलं काय केलं पाहिजे, काही उद्योगधंदा काहीतरी. तो म्हटलं उद्योगधंदा करायला पैसे लागतील, हे घे ना 5,000. बरं दिले. काय करू याचं, काय करू म्हणजे, अरे काही फळं बिळा आण, ते विक, 5चे 10 कर, 10चे 20 कर, 20चे 40 कर, 40चे 80 कर, 80चे असे 1,00,000-2 लाख कर. असा मोठा व्यवसाय टाक, मग 5-10 कोटीपर्यंत जा. आणि असं केल्याच्या नंतर मग लग्न कर, 4-2 लेकरं होतील. मग त्याला बसून सांगायचं ए असं काम कर, तसं काम कर, अमुक कर तमुक कर, असं बसून आहे तो वजनात सांगायचं. तो म्हटलं मग आता काय करतो. एवढं उठारेटा करून जर तेच करायचं तर आता मी काय करतो, पूर्ण सगळं करून काय आता काय करतो, आताही तेच करायचं. तसं या ठिकाणी सगळं करून काय करायचं, विसरायचंच आहे ना. मग सगळं करून विसरायचंच आहे तर मग आता काय करतो. मग विसरायचे तर अगोदर शिकीजे कशाला आहे ना. अरे बाबा विसरीजे पण अगोदर शिकीजे, आणि शिकून विसरीजे. कारण शिकण्याच्या अगोदरच विसरलं तर फल नाही ना, भ्रमातच त्याचा काळ जाणार. तर तशा पद्धतीचा हा शिष्य बोलतो. काय म्हणतो बघा, एकाच पंक्तीमध्ये तो बोलतो, महाराज आत्मा सदा कसा आहे, मुक्त आहे, नाम ब्रह्मरूपच आहे. मग श्रवणादी साधने पुन्हा कशाला सांगितली, मुक्तच आहे तर सांगितली कशाला. कोणाचा आत्मा मुक्त नाही. कुत्री मांजर गाढव जे बद्ध समजतात त्यांचा तर विचार सोडून द्या, सगळ्याचाच आत्मा मुक्त आहे. बंधनची नाही ठावे मा मुक्त कासा म्हणून. मग बंध कोणाला आहे, जे बद्ध समजतात तेही मुक्तच आहे, मुक्त समजतात तरी मुक्तच आहे. मग ही साधनं सांगितली कशाला, अशी त्यांनी काय केली, शंका केली. याला गुरुदेव म्हणतात बाबा रे, ही शास्त्राची चौकट ही अज्ञानाला असते का ज्ञानाला. अज्ञानाला शास्त्राची चौकट आहे, ज्ञानाला नाही. म्हणून माऊलीच्या 2 प्रसिद्ध ओव्या आहेत. आघवेची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. ते अविद्या निवृत्ती स्थळ, तेने मोक्ष उपादान फळ, या दोहीच केवळ साधन ज्ञान. सगळी शास्त्र अज्ञानाला विषय करतात, अज्ञानाला सांगतात, ज्ञानाला नाही. ज्ञानी विधी कंकर नाही. मग ज्ञानी कोण, यश नाहंकृतो भाव बुद्धी यश न लिप्यते हत्वापि सैमाल लोकान न हंती न निबद्धते. तो ज्ञानी आहे. मग तो म्हणतो ही सगळं जर आहे तर मग शास्त्र सांगितली कशाला. आत्मा अकर्ता भोक्ताच आहे, आत्मा असंगच आहे, पण त्या आत्मस्वरूपाविषयी जो निसंग झालेला आहे. बाबांचं वाक्य डॉक्टर बाबांचं, आत्मा असंगच आहे कोणाचा, सर्वाचाच.
पण त्या आत्म्याबद्दल हा निसंग झाला म्हणजे त्याला जाणून घेण्याची याला काही आवश्यकताच वाटत नाही, त्याच्याकरता शास्त्र आहे. जो आत्म्याला जाणून घेऊन कृतार्थ झालेला आहे त्याच्याकरता शास्त्र नाही. शास्त्रच उलट सांगतं की आमचा आता विधी अंकुश याच्यावर राहिला नाही, आम्ही याला आता कुठलाही विधी अंकुश लावू शकत नाही. तशी स्थिती तुझी आहे का? म्हणजे तू बनत असेल मुक्तचा आत्मासुद्धा मुक्त, बद्धाचा आत्मासुद्धा मुक्त, मग साधने कशाला? तर त्या जीवनमुक्त महात्म्याचा निश्चय काय असतो ते मी तुला सांगतो. तसा तुझा निश्चय आहे का? नसेल तर तुला श्रवणादी केलं पाहिजे, आणि तसा जर निश्चय असेल तर मग तुला श्रवणादी करण्याची गरज नाही. कोणता निश्चय आहे? पंचदशीमध्ये श्लोक आहे, न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इति एषा परमार्थता. किंवा आचार्यांचा विवेक चूडामणीमधला प्रसिद्ध श्लोक आहे, न कश्चित जायते जीवा संभवशात्र न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचित न जायते. म्हणजे कुछ है नहीं, कुछ हुआ नहीं, कुछ होगा नहीं, सिर्फ मैं ही मैं हो, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वम इदम प्रोतम सूत्रे मनी गारायो. हा त्या जीवनमुक्त विद्वानाचा निश्चय असतो. त्याच्या निश्चयामध्ये वंद्यापुत्राप्रमाणे, वंद्यापुत्र झाला का कधी? नाही. तर वंद्यापुत्राप्रमाणे जगतच नाही म्हणून जगताचा करता ईश्वर नाही, बंधच नाही म्हणून बंध निवृत्ती साधन मोक्षही नाही, ज्ञानच नाही अज्ञानच नाही म्हणून अज्ञान निवर्तक ज्ञानही नाही, दृश्यच नाही म्हणून दृश्य सापेक्ष द्रष्टा नाही, साक्षीच नाही साक्ष्य पदार्थच नाही म्हणून त्याचा साक्षीही नाही. असं त्याच्या बोधामध्ये शून्य नाही आणि द्वैत नाही. मग काय आहे? फक्त एकमेव द्वितीयम ब्रह्म. असा कोणाचा निश्चय असतो? मुक्ताचा. मग तसा तुझा निश्चय आहे का? तो जर नाही म्हटला तर तुला ही श्रवणादी साधनं केली पाहिजे. अशा पद्धतीचे विचार श्री गुरु आता बोलतात. पंक्तीमध्ये आणखी स्पष्ट होईल बघा. शिष्य काय बोलला? महाराज आत्मा सदा मुक्त ब्रह्मरूपच आहे, मग श्रवणादी साधने कशाला? गुरुदेव उत्तर देतात. श्री गुरु म्हणतात आत्मा ब्रह्मरूप आहे खरे. नाही कोण म्हणतं आत्मा ब्रह्मरूप आहे खरे आहे, पण म्हटलं म्हणजे आत्मा ब्रह्मरूप आहे म्हणण्यात तुझ्या म्हणण्याला काय अर्थ नाही का? कारण आत्मा ब्रह्मरूप नाही असं ज्याला काय आहे? भ्रम आहे. भ्रमिष्ठ पुरुषाकरता शास्त्र आहे का? जो प्रमेत यथार्थ प्रमेत आहे त्याच्याकरता आहे. भ्रमिष्ठ पुरुषाकरता आहे, तो भ्रम निवृत्त करण्याकरता साधन आहे. आपल्या मारू तेव्हा म्हणत असतात, एखाद्याला विचारो काय काय ग्रंथ शिकलात? म्हणले विचारसागर झाली, ज्ञानेश्वरी झाली, वृत्तीप्रभाकर झाला. बरं भ्रम गेला? म्हणले नाही. मग तुला कोपरापासून दंडवत. एवढं सगळं करून तुझा भ्रम गेला नसेल तर मग त्याला अर्थ काय? म्हणजे भ्रम सगळं करून जर भ्रम असेल तर तो सगळं करूनही भ्रमिष्ठच आहे, आणि काहीच नाही केलं पण त्याला आत्मस्वरूपाबद्दल भ्रम नसेल तर तोच खरा महापुरुष आहे. म्हणून भ्रम निवृत्ती करता सगळे साधनं आहेत, आत्म्याच्या प्राप्ती करता नाही. कारण आत्मा नित्य प्राप्तच आहे. नित्य प्राप्त आत्म्याविषयी अप्राप्तीचा जो भ्रम झाला त्या भ्रम निवृत्ती करता सगळी साधनं आहे. अशा अर्थाने गुरुदेव बोलताना म्हणतात आत्मा ब्रह्मरूप आहे खरे, पण आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्याला काय झाला? भ्रम आहे. त्या भ्रम निवृत्ती करता ज्ञान साधने आम्ही सांगितली. तो म्हणतो आत्मा मुक्तच आहे, तर मग सगळी साधनं कशाला? तर आत्मा जरी मुक्त असला तरी आत्मा मुक्त आहे याचं ज्ञान नाही, आत्माबद्ध झाला असा भ्रम झाला आहे. त्या भ्रमिष्ठ पुरुषाच्या भ्रमनिवृत्ती करता ही साधनं आहे, आत्म्याच्या प्राप्ती करता नाही. ज्याला भ्रमनिवृत्त झालेला आहे ज्याचा, अशा जीवनमुक्त विद्वानाचा आत्मस्वरूपाबद्दल काय निश्चय असतो ते मी तुला काय करतो सांगतो. मग थोडक्यात याला सांगायचं काय? त्याला म्हणतो शालीतून जोडा देणं. असा तुझा निश्चय आहे का? अर्थातच काय म्हणेल तू? नाही तर मग श्रवण तुला केलंच पाहिजे, मनन केलंच पाहिजे, निधी असेल तर तू पदार्थ शोधन केलंच पाहिजे. आणि असा तुझा निश्चय नसेल तर केलं पाहिजे, आणि असा निश्चय असेल तर करण्याची आवश्यकता नाही. काय म्हणतात बघा. मग काय काय नाही बघा. वंध्या पुत्राप्रमाणे काय नाही? प्रपंच नाही. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. वंध्या पुत्राप्रमाणे प्रपंच नाही, आणि म्हणून त्याचा करता कोण नाही? बोला. ईश्वर नाही. ईश्वर कधी असेल? आपण रोजच मागे कितीतरी वेळेला बोलत आलो. बाप कधी? लेक असेल तर. गुरु कधी? शिष्य असेल तर. शिक्षक कधी? विद्यार्थी असेल तर. पती कधी? पत्नी असेल तर. तसं ईश्वर कधी? जगत असेल तर. कारण जगत करता ईश्वर म्हणतो ना आपण, जेने विश्व निर्मिले. पण विश्वाचाच वंद्या पुत्राप्रमाणे काय आहे? तर एकालिक अत्यंत अभाव. मग ईश्वरच नाही, आपले जगताचाच अभाव आहे. मग जगतच नाही म्हणून जगत करता कोण नाही? ईश्वरही नाही. तुम्ही म्हणाला हे काय नास्तिक आहे का? काय हे नास्तिक नाही, पुढची टोकाची भूमिका आहे पुढं आहे ना. आपल्या वाटेत जगत करता ईश्वर नाही म्हणजे हे काय झालेत? नास्तिक झाले ग्रंथकार. असं मध्ये एकदम असं वेदांताची थोडीशी पकड कमी असली का वाटून जात हे ग्रंथकार निश्चलदाजी नास्तिक आहे का काय?
आणि दुपारची झोपा मोडून आम्ही ऐकायचं का नाही असं वाटून जाईल, तर मात्र अशी स्थिती नाही आहे. म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे प्रपंच नाही. प्रपंच नाही म्हणून त्याचा करता कोण नाही बोला, हे पारमार्थिक दृष्टीचं बोलणं आहे. ठीक ना. कोणत्या दृष्टीचं बोलणं चाललं आहे? पारमार्थिक दृष्टीने बोलणं चालू आहे. एकमेव द्वितीयम ब्रह्म न य नानास्ति किंचन, अशा पद्धतीचं बोलणं आहे. वंद्यापुत्राप्रमाणे प्रपंच नाही म्हणून प्रपंचाचा करता कोण नाही बोलत चला, ईश्वरही नाही. आणि आज्ञान किंवा आज्ञानकार्य कोण नाही, आज्ञान किंवा आज्ञानकार्य हे पदार्थ नाही, म्हणजे साक्षीचे विषय नाही. म्हणून आत्म्याला काय नाव देतो आपण? साक्षी. पण साक्ष्य पदार्थ असले तर साक्षी, साक्ष्य पदार्थच नाही आज्ञान किंवा आज्ञान कार्य, तर मग आत्म्याच ठिकाणी काही नाही, साक्षी भाव नाही. म्हणजे ध्रुव मात्र चैतन्य नाही असा त्याचा अर्थ नाही, पण त्याच ठिकाणी साक्षी भाव त्याच ठिकाणी नाही. कारण साक्ष्य पदार्थ असेल तर साक्षी. ठीक ना. साक्ष्य पदार्थ असेल तर साक्षी. जसं पत्नी ज्या वेळेला मरते त्यावेळेला त्या पतीचा पतीपणा घेऊन मरते का एकटी मरते? पतीपणा घेऊन जाते. तसं साक्ष्य पदार्थाची सिद्धी होत नाही, त्यावेळेला ते आत्म्याच ठिकाणी जो साक्षीपणा आहे त्याला सुद्धा घेऊन जातात. पण तो पुरुष म्हणून राहतोच की नाही, तसा साक्षी म्हणून तो आहे, पण काय नाही, तो साक्षीत्व भाव आहे तो मात्र त्याच्या ठिकाणी नाही. जसा एखादा विद्यार्थी नसेल, म्हणजे विद्यार्थी ज्या वेळेला निघून गेले त्यावेळेला शिक्षकाचा शिक्षकपणा घेऊन गेले, पण त्याचा मनुष्यपणा आहेच की नाही. तसा आत्म्याचा साक्षी भाव घेऊन गेले कोण? साक्ष्य पदार्थ. कारण साक्ष्य पदार्थ आज्ञान आणि आज्ञाकारी साक्ष्य पदार्थच नाही, म्हणून आत्म्याच्या ठिकाणी साक्षी भाव नाही. का शून्यवाद आला? शून्यवाद आला नाही. ध्रुव मात्र चैतन्य त्याही वेळेला आहे. आता कसं बोलतात बघा, साक्षी भाव नाही, मग देहादी दृश्य पदार्थ नाहीत म्हणून आत्मा काय नाही, द्रष्टा नाही. द्रष्टा कधी दृश्य असेल तर दृश्यच नाही, तर द्रष्टा कोणाचा? म्हणून आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टृत्व भाव नाही. कुटस्थ चैतन्य असंच काय म्हणतात? साक्षी आणि द्रष्टा म्हणतात. परंतु ते म्हणणे कधी आहे? साक्ष्य पदार्थ असेल तर साक्षी आणि दृश्य पदार्थ असेल तर द्रष्टा. पण एकमेव द्वितीय ब्रह्म पारमार्थिक सत्यने दृश्य पदार्थ आहे म्हणून त्या ठिकाणी काय? दृश्य पदार्थ नाही म्हणून त्या ठिकाणी द्रष्टृत्व नाही, आणि साक्ष्य पदार्थ नाही म्हणून त्या ठिकाणी साक्षीत्व नाही. कुटस्थ चैतन्यात साक्षी आणि द्रष्टा म्हणतात, परंतु हे म्हणणे साक्ष्य व दृश्य पदार्थ आहेत असे मानले असता त्यामुळे साक्षी व द्रष्टा असा व्यवहार कुटस्थाचे ठिकाणी होतो. पण ते मानले नाहीत. ते म्हणजे कोण? साक्ष्य आणि दृश्य. साक्ष्य पदार्थ आणि दृश्य पदार्थ ते मानले नाहीत. म्हणजे चैतन्याच्या ठिकाणचे हे दोन भाव लगेच गेले. साक्ष्य पदार्थ नाही म्हणून साक्षीत्व हा भाव गेला, आणि दृश्य पदार्थ नाही म्हणून द्रष्टृत्व भाव गेला. म्हणून आता साक्षीत्व व द्रष्टृत्व हे भाव जातात. पण पुढे बघा, आत्मस्वरूपाचा निषेध होतो का तिथे? पत्नी गेली याचा पतीपणा घेऊन गेली का पुरुषपणाचा निषेध झाला? पुरुषपणाचा निषेध नाही झाला, पुरुष रूपाने तो आहेच. तसं साक्ष्य पदार्थ नाही, साक्ष्य पदार्थ नाही, दृश्य पदार्थ आहे म्हणून द्रष्टृत्व साक्षीत्व चैतन्य ठिकाणचं गेलं का चैतन्य शून्य झालं? चैतन्य शून्य नाही, ते चैतन्य दृंग मात्र रूपाने सत्सामान्य रूपाने ते आहेच आहे. आता पुढे बंधच नाही म्हणून मोक्ष कसा नाही बघा. जर बंध असावा, बंधनाची नाही ठावे मामुक्त कासाया म्हणावे. बंध असावा तर बंध निवृत्तीचे बंध निवृत्ती रूप कोण आहे? मोक्ष असावा. मोक्ष कधी बंध असेल तर, पण बंधच नाही म्हणून बंध निवृत्तीचं साधन कोण नाही? मोक्षही नाही. ज्ञान कधी असेल? अज्ञान असेल तर. निवर्ती अज्ञानच नाही, त्याचं निवर्तक ज्ञान नाही, म्हणजे वृत्ती ज्ञान नाही, स्वरूपभूत ज्ञान आहेच आहे. कसं बोलतात बघा, जर बंध असावा तर बंध निवृत्ती, जर बंध असावा तर बंध निवृत्ती रूप मोक्षही असावा. बंध मुळीच नाही म्हणून मोक्षही नाही. आणि अज्ञान असते तर त्याचा ज्ञानाने नाश झाला असता, पण अज्ञान नाहीच म्हणून त्याचे नाशक कोण नाही? वृत्ती ज्ञानही नाही. अशा त्या विद्वानाच्या निश्चयामुळे कर्तव्य बुद्धीचा काय झालेला आहे? त्याचा त्याग झालेला आहे. कुठलंही कर्तव्य त्याला राहिलं नाही. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तव्यम इतिमेव तुष्यते. काय काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा, आता फावल्या त्या करुचेष्टा निश्चळ द्रष्टा बैसुनी, असा तो आहे. कारण इह परलोकातील विषय कसे आहेत? त्याला तुच्छ आहेत, म्हणून त्याच्या प्राप्तीकरिता, म्हणजे हे परलोकातील विषयाच्या प्राप्तीकरिता त्याला काही कर्तव्य नाही. तसाच आत्म्याच्या ठिकाणी बंध नाही म्हणून मोक्ष प्राप्तीकरता सुद्धा त्याला कुठलं कर्तव्य नाही. बंधनाची नाही ठावे मुक्त कासाया म्हणावे. मुक्त कधी म्हणता येईल? बंधन अगोदर स्वीकारलं तर मुक्त. बंधनच नाही म्हणून तर सापेक्षत्व येणार, मुक्तत्व भाव सुद्धा नाही. असा जीवनमुक्त विद्वानाचा काय असतो बोला? निश्चय असतो. मग तसा तुझा निश्चय आहे का? अर्थातच तो काय म्हणणार नाही, मग तू श्रवणादी केलंच पाहिजे. तुला श्रवणादी साधने, कारण तुला आत्मस्वरूपाबद्दल भ्रम आहे. असा निश्चय असणं हे प्रमेयचं स्वरूप आहे.
आणि असा निश्चय नसेल, करता भोगता मानत असेल तर भ्रमाचं स्वरूप आहे. आणि मग याचा अर्थ तू भ्रमिष्ठ का प्रमारूप आहे, तू भ्रमरूप आहे. मग भ्रमिष्ठ पुरुषाला श्रवणादी साधना करावी लागतात. मग असा तुझा निश्चय नसेल तर श्रवणादी साधना तुला करावी लागेल. जरी तुझा आत्मा मुक्त असला, जरी तुझा आत्मा असंग असला, तर त्या असंग आत्म्याला जाणून घेण्याच्या बाबतीत तू निसंग झाला, म्हणून तुला ही श्रवणादी साधना करावीच लागेल, असं गुरुदेव त्याला बोलतात. असा जीवनमुक्त विद्वानाचा निश्चय असल्यामुळे त्याच्या कर्तव्यात्मक बुद्धीचा त्याग झालेला असून तो सर्वथा कसा आहे, कृतकृत्य आहे. त्याप्रमाणे हे शिष्य, तूही आत्मा नित्यमुक्त ब्रह्मरूप जाणून जेव्हा आत्मस्वरूपास ठिकाणी काय होऊन निश्चल होऊन सर्व कर्तव्य टाकशील, तेव्हाच तुला अक्रिय व ब्रह्मरूप विधेय मोक्ष काय होईल, प्राप्त होईल. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य बोलतो की महाराज, आता इथं शिष्य काय बोलतो, अहो ठीक आहे, आता तुम्ही काय बोलला तेही माझ्या लक्षात आलं. लक्षात काय आलं की ज्याला भ्रम आहे त्याच्याकरता श्रवणादी साधना आहे, आणि ज्याला भ्रम नाही तो त्याला श्रवणादी साधनाची आवश्यकता नाही. पण भ्रम असला तरी तो मुक्तच नाही का? भ्रम जरी असला तरी तो कोण आहे, तो स्वतःला मुक्त समजत नसेल, पण तो तरी काय मुक्तच आहे. मग असं जर आहे तर पुन्हा श्रवणादी साधना कशाला, असा पुन्हा त्याने प्रश्न केला. हा याला काय म्हणतात, बाबा म्हणत असतात शब्दच्छल करणं, जाती उत्तर करणं, मुस्कटदाबीचा प्रश्न विचारणं, काहीतरी आपलं काही करून उलटच चालायचं, अशा पद्धतीचे त्याला दुराग्रह, याला काय म्हणतात दुराग्रह. तर गुरुदेव म्हणतात बाबा सगळं खरं आहे, त्याच्याकरता एक गोष्ट बाबा सांगत असतात. एक मुलगा मुंबईला शिकायला, वडील अंगठेबहादर आहे, आणि मग तो चालला महिनाभर तिथे काय वर्षभर राहायचं ते पुंजी घेऊन निघाला, पैसा पाणी. तर सकाळी रात्रीच पैसे त्याच्याकडे देण्या अगोदर उघडल्याने सांगितलं, बाळा प्रवास आहे, ट्रेनचा प्रवास आहे, बसचा प्रवास आहे, उठावं बसावं लागतं, तर खिशाला जपायचं बरं का. तो म्हटला हो बाबा झोपा. हो बाबा झोपा म्हणजे त्याचं काय, हे काय मला तुम्ही सांगू नका, मी काही एवढा अजून बोळ्याने दूध पित नाही, मला सगळं कळतं, असं त्याचा भाव. हो बाबा झोपा. सकाळी उठून तोंड दोन वडील चहा घेऊन आले, बाळा ते खिशाला जपायचं बरं का. हो ना बाबा असं वाटलं. नंतर मग शेवटी त्याला पैसे काढून दिलेत, आणि देताना पुढे सांगितलं बाळा मग खिशाला जपायचं. किती वेळ झाला बाबा, एवढं काही मला कळत नाही का, बरं बाबा ठीक आहे. मग बसमध्ये चाललेत, बसमध्ये वर चढतात, ए बाळा हो हो, पण ते बस हालूच तर बाबा तिथं सामने बस निघालायच ना, बाळा खिशाला, अरे हो जा घरी असं तो म्हणाला. आणि तो ट्रेनमधून उतरला आणि त्याचा रिटर्न कॉल आला, बाबा खिसा कापला. बाबा मग म्हणले मूर्खा, तुला त्याच्याच करता सांगत होतो खिशाला जब्बर का, पण तू माझं उपेक्षेवारी घातलं तर तुझा अपेक्षाभंग झाला, तुझा खिस्सा कापला गेला. तसं इथं सांगतात. तू जर म्हणतो ना एवढं करू नये ते कशाला, आत्मा कोणाचा मुक्त नाही, सगळ्याचाच मुक्त आहे. जो भ्रमिष्ठ आहे त्याचाही आत्मा मुक्तच आहे, आणि जोला भ्रम नाही त्याचाही आत्मा मुक्तच आहे. हे जरी खरं आहे, पण ज्याला भ्रम आहे त्याचा खिस्सा कापला जातो. म्हणजे हिसाब तो बराबर आहे, लेकिन छोकरा डुबता आहे, अशी त्याची अवस्था होती. तर तू गाटांगळ्या खाऊ नये संसारामध्ये, म्हणून तुला हे आमचं सांगणं आहे, अशा पद्धतीने गुरुदेव बोलतात. तर शिष्य काय बोलतो पहिलं बघा. शिष्य म्हणतो, महाराज आपल्या उपदेशाचा विचार केला तर आत्मा वर सांगितल्याप्रमाणे निश्चय होण्यापूर्वी सुद्धा कसा आहे बोला, नित्यमुक्त ब्रह्मरूपच आहे. मग पुन्हा श्रवणादी साधने कशाला, अशी पुन्हा काय होते शंका येतेच. तर गुरुदेव त्याला म्हणतात, हे बघा प्रश्न जर पुन्हा पुन्हा तो असेल तर उत्तर सुद्धा त्याचं काय असेल, पुन्हा तेच असेल. भूक जर पुन्हा पुन्हा लागत असेल तर मागे भूक लागली होती, जेवण केलं होतं म्हणून भूक गेली, आता भूक लागली तर काय करावं लागेल, दोन तोंडात आणून घ्यावे लागेल मग भूक जाईल, असं होईल का, नाही ना. प्रश्न तो असेल तर उत्तर तेच. भूक पुन्हा लागत असेल तर पुन्हा पुन्हा जेवणच केलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. एखादा म्हणलं नाही पण या भूकीला कंटाळू आपण, हे किती केलं जेवलं का पुन्हा भूक लागतेच, आपण जेवणच नाही मग आहे ना. आता भूक लागते, जेवणार नाही म्हणलं तर मरावं लागेल ना. मग भूक लागते आणि नाही जेवलं तर मरतो, मग अशा वेळेला काय केलं पाहिजे, जेवणच केलं पाहिजे. तसं पुन्हा पुन्हा श्रवण केलं तरी पुन्हा शंका येते, मग शंका आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, पुन्हा त्याचं उत्तर जाणून घेतलं पाहिजे व श्रवण केलं पाहिजे. नाही केलं तर मग ते पुनरपी जननम पुनरपी मरणम हे फल प्राप्त होईल, आणि मग ते फल प्राप्त होणे त्याची सरली येर झाला सफल व्यापार, त्याकरता हे चिंतन पुन्हा करावं लागेल. अशा अर्थाने बोलताना गुरुदेव काय बोलतात बघा. शिष्य शंका वाचली आपण. शिष्य म्हणतो, महाराज आपल्या उपदेशाचा विचार केला तर आत्मा वर सांगितल्याप्रमाणे निश्चय होण्यापूर्वी सुद्धा कसा आहे बोला,
नित्यमुक्त ब्रह्मरूपच आहेत. मग श्रवणादी साधने कशाला अशी काय येते पुन्हा शंका येते. श्रीगुरु म्हणतात पुन्हा पुन्हा उत्तर तेच आहे. काय? अरे ज्ञान होण्याच्या पूर्वी आत्म्याला तू काय करत होता? मिथ्याच करता भोगता मानून, म्हणजे अकर्ता भोगता असताना तू त्याला भ्रमाने काय मानत होता? करता भोगता. आणि करता भोगता मानून सुखप्राप्ती करता आणि दुःख निवृत्ती करण्याकरिता जीव काय करतो? अनेक साधनं करतो. नाना साधनाच्या केल्या खटपाटा परित्यानं भवती याच्या दारावांटा, जाणो जाता जाणीव घाली आडपाटा, योगाभ्यास सिद्धी रोदिता ती वाटा. हो, कारण ते काय गोड व विवेदेश्वरी ग्रंथातली बाबा नेहमी सांगत असतात, आपणही बोलत असतो, सत्य तो देऊन रोधीशी तरी बद्धता न चुके कल्पांतीशी, आणि असत म्हणून आविरेशी तरी आस्ताची मुक्त. जे नाहीच आहे ते आहे म्हणून त्याला पण मानणं आणि त्याच्या निवृत्तीचा प्रयत्न केला तर ते होईल कसं? कारण ते नाहीच आहे ना. म्हणजे जवळी असता जगजीवन का धांडूळ शिवण, एकाग्र करी मन तिने होईल समाधान रे. अशा पद्धतीचं बोलणं बोलताना गुरुदेव म्हणतात पुन्हा पुन्हा उत्तर तेच आहे की ज्ञानाच्या पूर्वी आत्म्यास मिथ्याच करता भोगता मानून सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती करण्याकरिता जीव अनेक साधने करून त्यापासून काय करत होता? बोलत चला थोडंसं क्लेश भोगत होता. म्हणजे नाना प्रकारचे दुःख भोगत होता. पंचक्लेश, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे सकल क्लेश तो भोगतो. आणि जेव्हा ब्रह्मविद म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, उदार आणि कृपाळू अशा ब्रह्मविद आचार्या नाम सद्गुरूपासून वेदांत महावाक्य उपदेश प्राप्त होतो, तेव्हा त्या वेदांत श्रवणापासून त्यास असे ज्ञान होते की काय ज्ञान होते? मी कोण आहे? सच्चिदानंद. सत म्हणजे त्रिकाल बाधित आहे ना, चिद म्हणजे स्वयंप्रकाश आणि आनंद म्हणजे परमप्रीतीचा विषय, असा सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे. करता भोगता नाही. ते कर्तृत्व भोक्तृत्व सर्व कोणाचं आहे? बुद्धीचे धर्म आहे, माझे नाही. कोणतंच अधिकरण याला म्हणता येईल आपल्याला? बाद समानाधिकरण्य. आणि आहे ना, कुटस्थाचं ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण्य आणि चेदाभासाचं बाद समानाधिकरण्य करून. मग मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, करता भोगता नाही, म्हणून मला काही कर्तव्य नाही. एवढेच त्या श्रवणाचे काय फल आहे? म्हणजे श्रवणाने ब्रह्मप्राप्ती होते का अप्राप्तीचा भ्रम जातो? आपल्याला अप्राप्ती आहे त्याचा भ्रम जातो, कारण इथे नित्यप्राप्ताचीच प्राप्ती आहे आणि नित्यनिवृत्ताचीच निवृत्ती आहे. मध्यंतरी कोणाचा स्वीकार करावा लागतो? भ्रांतीचा स्वीकार करावा लागतो. म्हणून हे वेदांत श्रवणाचे फल बघा. म्हणून एवढेच त्या वेदांत श्रवणाचे फल आहे. ब्रह्मप्राप्ती वेदांत श्रवणाचे फल आहे का? नाही. कारण ब्रह्म आपले काय आहे? स्वरूपच आहे, म्हणजे ते नित्य प्राप्तच आहे. यावरून हे निश्चित झाले की जो आत्मस्वरूपास ठिकाणी कर्तव्य मानतो तो कोण झाला? अज्ञानी. आणि जो आत्मस्वरूपास ठिकाणी कर्तव्य मानत नाही तो ज्ञानी. मग ज्ञानी अज्ञानातला फरक काय? जो आत्म्याला करता भोगता मानतो तो अज्ञानी, आणि जो आत्म्याला अकर्ता अभोक्ता मानतो तो ज्ञानी. मग ज्याचा चिज्जड ग्रंथीचा भेद झालेला नाही तो अज्ञानी, आणि चिज्जड ग्रंथीचा भेद झाला तो ज्ञानी. गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्नात तो ज्ञानी, गेला तर शिशुप्तीत आणि आला तर जागृतीत तो अज्ञानी. विस्मरण विपर्य दोन्ही असतात तो अज्ञानी. विस्मरण आहे पण विपर्य कधीच नाही तो ज्ञानी. एकच दुःख होतं प्रारब्ध प्राप्त तो ज्ञानी. आणि हे दुःख, दुःखाचं दुःख, दुःख का आलं त्याचं दुःख, जाईल कसं याचंही दुःख, असे अनेक दुःख होतात तो अज्ञानी. अशा पद्धतीचं ज्ञान आहे, अज्ञानातला फरक आहे. तसं इथं सांगितलं जो स्वतःला करता भोगता मानतो तो अज्ञानी आहे, आणि जो आत्म्याला अकर्ता भोगता जाणतो तो ज्ञानी आहे. आता तो ज्ञानाचा निश्चय कसा असतो बघा. त्या ज्ञानाचा निश्चय थोडंसं एकाग्र होऊन आपण एवढा टॉपिक धावता पूर्ण करू बघा. अगदी 5 ते 6 मिनिटात होऊन जाईल. एक अखंडित दृश्य रूपरहित. आता इथं हे शब्द आहे ना, हे 4दा शब्द, तर या शब्दाचा अर्थ फक्त बघत चला. म्हणजे हे शब्द कायम येतात पण आपल्याला त्याचा अर्थसुद्धा निश्चित निर्णायक झाला पाहिजे. तर पहिला शब्द काय आला? एक. एक तर त्याला म्हणायचं एक म्हणजे केवळ एक, सापेक्ष एक तो नाही. 1 विदाऊट सेकंड बाबा म्हणत असतात. म्हणजे कुठलीच सापेक्षता त्याच्या ठिकाणी नाही. निरपेक्षिक एक म्हणजे अनेकाच्या सापेक्ष एक तो एक नाही. इथं केवळ एक म्हणायचं, केवळ एक. जसं आपण आता इथे बाहेरून कोणीतरी बघितलं, खालून बोलावं कोण आहेत, आपण काय म्हणणार? आम्ही सर्व आहोत. थोड्या वेळाने तुम्ही गेला आणि मी एकटाच बसलो, कोण आहेत? मी एक आहे. पण मी एक म्हणताना मला तुम्ही नाही याचं काय आहे भान आहे. आणि थोड्या वेळाने आणखी कोणी आला, कोण आहे? मी म्हटलो मीच आहे. आता किती आहे? एकच आहे. मी एकच आहे हे म्हणताना एक आहे, आणि मीच आहे म्हणताना सुद्धा एक आहे. पण मी एक आहे हे म्हणताना अनेकाचं भान आहे, मी तो सापेक्ष एक आहे. मीच आहे म्हणताना एकटा आहे, पण आता तो निरपेक्षिक एक आहे. तसा हा एक आहे. तर केवळ एक म्हणायचं त्याला, ठीक ना. पुढे काय? अखंडित. अखंडित म्हणताना 3 भेद नाही. सोगत सजेते विजेते, सर्व देशात सर्व कालात कणाकणात क्षणाक्षणात मनामनात असल्यामुळे तो अखंडित आहे. नंतर अदृश्य म्हणजे इंद्रियाला गोचर न होणार. इंद्रिय अगोचरत्वम अदृश्यत्वम.
पुढे आहे रूपरहित. रूपरहित शब्दाचा अर्थ उपलक्षणाने घ्यायचा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही गुणांनी रहित म्हणजे अगुण, निर्गुण अशा स्वरूपाचा आहे. निष्पाप म्हणताना असताना मलविक्षेपादी दोष रहित, मलविक्षेप, आवरण या दोषाने रहित. आणि अजन्मा म्हणत असताना षडभाव विकार आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षते विनश्यते. आता कुठलाच विकार त्याच ठिकाणी नाही असा अजन्मा. अशा ब्रह्मस्वरूपाचे हे सगळं कोणाचं वर्ण विशेषण आहे? सगळे ब्रह्मस्वरूपाचे. एक अखंडित, अदृश्य, रूपरहित, निष्पाप, अजन्मा अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय काय नाही? मूल अज्ञान. कारण अज्ञानात दोन प्रकार, तूल आणि मूल. तूल अज्ञान अनंत असतात, मूल अज्ञान एकच असतं आणि ते गेलं पाहिजे. तुला अज्ञान आपण कोटी ब्रह्मदेवाचं आयुष्य प्राप्त झालं, कोट्यावधी प्रयत्न केले तरी तुला अज्ञान पूर्ण आपण घालू शकत नाही. वरकड कोठे काही एक आहे, एक नाही. एक कळेल तर दुसरं कळणार नाही. नाही सर्वम सर्वम जानाति. सर्व जाणू शकत नाही. म्हणून तुला अज्ञान अनेक असतात. कोणता अज्ञान निवृत्तीमध्ये पुरुषार्थ आहे? मूल अज्ञान. मूल अज्ञान म्हणजे कंसात माया, समष्टी अज्ञान, मूल अज्ञान. आणि स्थूल सूक्ष्म, इंद्रियाला विषय होणारे स्थूल होत नाही ते सूक्ष्म. आणि वेष्टी समष्टी. जंगल असेल तर समष्टी आणि झाडं असेल तर वेष्टी, किंवा मनुष्य म्हणलं का वेष्टी आणि जगत म्हणलं की समष्टी. मग वेष्टीमध्ये आपण ना विश्व, इथं बघा ईश, सूत्रात्मा, विराट. ईश म्हणजे सगळ्या जगाचा नियामक, सूत्रात्मा त्यालाच हिरण्यगर्भ म्हणतात, आणि विराट म्हणजे बघा समष्टी कारण शरीराभिमानी तो ईश, समष्टी सूक्ष्म शरीराभिमानी तो सूत्रात्मा किंवा हिरण्यगर्भ, त्याला पर्याय शब्द मागे आपण पाहिले. आणि समष्टी स्थूल शरीराभिमानी तो झाला विराट. हे झाले समष्टीनुसार. आता व्यष्टी बघा, व्यष्टी कारण शरीराभिमानी प्राज्ञ, व्यष्टी सूक्ष्म शरीराभिमानी तैजस, आणि व्यष्टी स्थूल शरीराभिमानी तो विश्व. नंतर भोग म्हणजे सुख दुःख अन्यत्र साक्षात्कार भोगा. सुखाचा किंवा दुःखाचा अंतःकरणवृत्तीला साक्षात्कार होतो त्याला काय म्हणतात? भोग. आणि बंधन, अनात्म पदार्थाशी घेतलेलं तादात्म्य हाच काय एक प्रकारचा बंध. आणि त्या अनात्म पदार्थाशी घेतलेलं तादात्म्य सोडणं म्हणजे झाला मुक्त, मोक्ष. दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आता दिवसचारी खेळी मिळे तो मोक्ष वगैरे. पण हे सगळे वगैरे काही एक नाही. कोणाच ठिकाणी? ब्रह्मरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे काही एक नाही, परंतु त्याची प्रतीती मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच होते. रज्जू ठिकाणी सर्प आहे का, पुष्पमाला आहे का, भोरेश आहे का, काहीच नाही, काहीच नाही. पण त्याची प्रतीती कुठे होती? रज्जूच्या ठिकाणी. कशामुळे? रज्जूचं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. तसे या कशाचीच प्रतीती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, पण आत्म्याच्या सामान्य ज्ञान विशेष अज्ञानामुळे तिथेच मात्र त्याची प्रतीती येते. म्हणजे ज्या पदार्थाचा जिथे त्रैकालिक अत्यंत अभाव तिथेच तो पदार्थ प्रतीतील येत असेल तर अर्थात तो पदार्थ कसा असला पाहिजे? मिथ्या असला पाहिजे. आणि ज्या अधिष्ठानावर प्रतीतील येते त्या अधिष्ठानात सत्य असलं पाहिजे. त्या अधिष्ठानच कोण आहे? मी आहे असं जाणून घ्यायचं. म्हणून मात्र ती मात्र ब्रह्मस्वरूपात होते. स्वप्नामध्ये भोगता, भोग्य आणि भोग. भोगता म्हणजे जीवात्मा, भोग्य म्हणजे श्रीधन पुत्रादी, आणि भोग आपलं भोग्य श्रीधन पुत्रादी, आणि त्याचा घडणारा अनुकूल प्रतिकूल या रूपाने जीवाला घडणारा भोग, सुखदुःखाचा साक्षात्कार त्याला म्हणतात भोग. ही काही एक नसतात. कुठे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. परंतु बुद्धीत ती सर्व कशी उत्पन्न होतात? बोलत चला. विचित्र पद्धतीने उत्पन्न होतात. विचित्र म्हणजे मनसापी चित्तितम अशक्य अघटित घटनापटी ऐशी माया दैवीयश गुणमयी मम माया दुरत्या. आता ते पुढे कसं म्हणतात बघा. त्याचप्रमाणे जागृतीमध्ये जो प्रपंच बघा, यथा स्वप्न प्रपंचोपी महिमा विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी महिमा विजृंभिता. स्वप्नातलं काय खरं असतं? काहीच नाही, पण सगळं दिसतं की नाही आपल्याला. मग त्या पंचदशीमध्ये म्हटलंय यथा स्वप्न प्रपंचोपी महिमा विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी महिमा विजृंभिता. ही गौडपादकारी काय? आणि अस्मिन निद्रापी जीवेशव चतुर्न स्वप्न गो सृजेत महामाया सृजेत त्या वित्तश्चर्यम किंमत राहते. अरे आपली दीड जमडीची निद्रा स्वप्नात आपल्याला गाणगापूर, पंढरपूर, वारकरी सगळं काही दाखवते नसताना. मग आपली दीड दमडीची निद्रा जरी दाखवू शकवते तर महामायाला सगळं दाखवणं काय अवघड आहे? ती सहज दाखवते. पण आपल्या निद्रेने दाखवलेलं खरं असतं का नसतं? दिसायला असतं असायला नसतं, दिसायला असतं असायला नसतं. तसं महामायाने सगळं दिसायला दाखवलं तरी ते असायला काही एक नाही आहे. असा तू काय कर निश्चय कर. बघा मग हे पंक्ती पुन्हा एवढी बघा. म्हणजे कुठून? एक अखंडित अदृश्य रूपरहित निष्पाप अजन्मा अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मूल अज्ञान स्थूल सूक्ष्म वेष्टी समष्टी ईश स्वतरात्मा विराट प्राज्ञ तैजस विश्व भोग बंधन मोक्ष वगैरे काही एक नाही. परंतु त्याची या सगळ्याची प्रतीती कुठे होते? जिथे नाही तिथेच प्रतीती येते. स्वभावाधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम. मात्र ब्रह्मस्वरूपातच त्या प्रतीती होते. उदाहरण देतात. स्वप्नामध्ये कोण नाही? भोगता, भोग्य किंवा भोग ही काही एक नसतात. परंतु बुद्धीत ती कशी उत्पन्न होतात? रात्री झोपेत विचित्र पद्धतीने उत्पन्न होतात. मग तशी जसं स्वप्नात उत्पन्न होतात तसंच हे जागृतीत आहे. स्वप्न कशाचा? अविद्येचा खेळ. आणि हे जागृत प्रपंच कोणाचा खेळ? मायेचा खेळ. मायेला काय शक्य अशक्य आहे? काहीच अशक्य नाही. अघटित घटना पटी ऐशी माया.
म्हणून म्हणतात त्याचप्रमाणे जागृतीमध्ये जो प्रपंच भासतो तो सर्व बुद्धीचा काय आहे, विलास आहे. इथे एक वाक्य घेण्यासारखं आहे. पामरविषयी जीवाला मनुष्य हे जगत पहिलं कसं वाटतं मनुष्याला, सत्य. तर सत्य वाटण्यापेक्षा ते स्वप्नवत वाटावं, आणि स्वप्नवत वाटण्यापेक्षा मनोरथ मात्र वाटावं. कारण स्वप्न कसं पडावं आपल्या हातात नाही, पण मनोरथ कसं करावं आपल्या हातात आहे. आता कधी कधी बसलो आपण पाठात बसल्या सुद्धा आपलं मन लगेच बाहेर जातं, कुठंतरी फिरून येतं, हा त्याला असं करायचं होतं तसं करायचं होतं, पण नंतर त्याला म्हणतं गप, पाठात बसलं तिकडं कुठं चालला असं म्हणलं का मन लगेच येतं. म्हणजे मनोरथ करणं काय ठरलं आपल्या हातात आहे, पण स्वप्न कसं पडावं काय पडावं हे आपल्या हातात नाही. म्हणून जगत सत्य वाटण्यापेक्षा कसं वाटावं, स्वप्नवत वाटावं, आणि स्वप्नवत वाटण्यापेक्षा ते मनोरथ मात्र वाटावं. कारण मनोरथ मात्र वाटलं का ते आपल्या हातात आहे, स्वप्न कसं पडावं हे आपल्या हातात नाही. पण सत्य तर वाटू नये, जगत कसं वाटू नये, सत्य वाटू नये. सत्य वाटण्यापेक्षा कसं वाटलेलं बरं, स्वप्न वाटलेलं बरं, आणि स्वप्नापेक्षाही मनोरथ मात्र वाटणं बरं, ते गोष्ट सांगताना बोलतात. त्याप्रमाणे जागृतीमध्ये जो प्रपंच भासतो तो सर्व बुद्धीचा विलास आहे. तीच बुद्धी झोपेत कारणात लीन झाली असता सर्व भेद काय होतो, नाहीसा होऊन आत्मचिन्मात्रता मात्र राहते. म्हणजे केवळ दृंगमात्र चैतन्य राहतं. यावरून बुद्धी कल्पित पदार्थाचे बुद्धीच काय करते बोला, प्रकाशन करते. हे शिष्य आसा ज्याच्या अंतकरणात ज्ञानाचा उदय झाला आहे ना, प्रकाश झाला म्हणजेच उदय झाला, म्हणजे अहम चिदानंद रूप शिवोहम नाहम मनुष्योन्नच देव यक्षो, त्याचा सर्व अज्ञान अंधकार जाऊन तो सदैव कसा होतो, असंग म्हणजे स्वगत सजती विजयते संघाने रहित, अद्वितीय म्हणजे एकमेव अद्वितीयम, आणि एकरस म्हणजे व्यापक, आणि स्वयंप्रकाश म्हणजे अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम, असा ब्रह्मरूप तो होतो. आणि होतो म्हणजे असतोच नाही, हा जो भ्रम होता तो भ्रमनिवृत्त होतो. त्याच्या निश्चयात वास्तविक मागे काही झाले नाही, म्हणजे मागे आश्रय नाही, पुढे काही व्हावायचे नाही, म्हणजे पुढे विषय नाही. मग हे सगळं जगत कसं आलं बघा, मनोरथ विलास मात्र आहे ना, हे मनाचा सगळा खेळ आहे. मनोरथ विलास मात्र सर्व जगत आहे. म्हणून कोणत्याही पदार्थाच्या प्राप्तीची किंवा निवृत्तीची काय करत नाही, तो इच्छा करत नाही. म्हणजे त्याला काय नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, चाले जशी गंगोगाची पाणी. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदू पाप पुण्य अंगा, काही प्राप्तव्य नाही, काही निवर्तव्यही नाही. याचा अर्थ तो भोजनादी व्यवहार करत नाही का बोला, करतो आहे ना, करत नाही असं नाही. तो कानाने ऐकतो, तोही नेत्री पाहे, श्रवणे ऐकतो आहे, परितेतीचा सर्वतनो आहे नवल देखे. तो कर्म करी सकळे, परिकर्म बंधा ना कळे, जैसे नशिंपे जळी जळे पद्मपत्र. आणि या श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातला 7, 8 आणि 9 हे जे 3 श्लोक आहे ना, तर ते 3 श्लोकाचा खूप गोड विचार संस्कृत विचार सागरामध्ये दिलेला आहे. तो विचार आपण उद्याच्याला करू, तो एवढ्या पंक्ती 1-2 मिनिटात वाचून घेऊ. मग चला बोलत चला. तू भोजनादी व्यवहार करतो की करत नाही, करतो. कानाने ऐकतो, जिवेने स्वाद घेतो, त्वचेने स्पर्श जाणतो, नाकाने वास घेतो, वाणीने बोलतो, हाताने घेणे देणे करतो, गुदद्वाराने मल त्याग करतो, पायाने चालतो, धावतो, रतिसुखाचाही भोग घेतो, काय वाटेल ते करतो, पण व्यापाराचे गाडे मोडो का अपाडे, परी अक्रियत्वाचे नमोडे पाऊलके हे तया करणे आतू घडो का, त्रैलोक्याचा घातू परी तेने केली हे मातू बोलू नये. व्यवहार करू नये तो सदैव कसा असतो बोला, अकर्ताच असतो, अभोक्ताच असतो. ही गोष्ट कशी आहे, अद्भुत आहे. परंतु कसा हा काय आहे, सिद्धांत आहे. वादी प्रतिवादी निर्णय तो अंत अवसमते येशांती सिद्धांत. हा सिद्ध म्हणजे अंत, सिद्ध म्हणजे पक्का अंतिम निर्णय, तो सिद्धांत आहे असे तू समज. आणि जीवनमुक्ताच्या व्यवहारात पुष्कळ लोक काय करतात, पुष्कळ लोकांना संशय येतो, अरे बाबा सगळं असं पण असं का. डॉक्टर बाबा म्हणत असतात एखाद्याला जीवनमुक्त महात्मा म्हणू नका, तुमच्या प्रमाणपत्र वाचून त्याचं काही आडलेलं नाही म्हणू नका. आणि म्हणत असेल तर असं का अशी शंका घेऊ नका, कारण अशी शंका घेतल्याच्या नंतर त्याच्या मुक्तीत काही फरक पडत नाही. पण त्या महापुरुषाच्यावर आपण संशय घेतला तर आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरिजनाची कोणानं घडावी निंदा, 6 गोविंदा नाही त्याचे. भगवान परमात्म्याचं सगळं कोळाचं नाही, त्याचा मूळ राशीवर आला, काय म्हटला, सगळं देवाने सहन केलं. पण ज्यावेळेला गर्गाचार्याकडे वळाला हा महाबळ भट, त्यावेळेला पाटाला उचलून त्याला आपटला. त्या काल्याच्या कीर्तनात आपण ऐकतो, मग विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, असे उघडा नागडा करून हाणला. का बरे, कारण हरिजनाची त्यांनी निंदा घडली. म्हणून महापुरुषाच्या बाबतीत आपण कधी अपशब्द काढू नये, अशा पद्धतीने बोलताना म्हणतात. त्याप्रमाणे तुला ज्ञात्याच्या व्यवहाराविषयी काय होऊ नये, भ्रम होऊ नये. कृष्णभोगी शुकत्यागी राज्ञजनक राघव
वशिष्ठ कर्म करताचे पंचेते ज्ञानेना समान. कृष्ण परमात्मा भोग घेतात, कृष्ण शुकत्यागी, शुकदेव सगळ्याचा त्याग करतात. वशिष्ठ कर्म करताचे पुरोहित कर्म करतात, नकळी लावीजे नारदे. पण या सगळ्याचा प्रारब्ध व्यवहार वेगळा आहे का बोध एक आहे? त्यांचा व्यवहार वेगळा जरी असला तर बोध मात्र त्यांचा एक आहे. म्हणून वारंवार बजावून सांगतो की ज्ञात्याच्या कोणत्याही व्यवहारावरून त्याच्या असंगत्वाविषयी मनात काय करू नको, शंका घेऊ नकोस. संशयाने थोर अनेक नाही पाप घोर का विनाशाची वाघोर प्राणी अशी. वास्तविक हे ज्ञात्याचे चिन्ह दुसऱ्याची परीक्षा करण्याकरता सांगितले का हो? उत्तराय नाही. मी या सांगितलेल्या लक्षणाची पोथी घेऊन हिंडलेला त्रिजगती तरी मुक्ताची आत्मस्थिती कोणाप्रती लक्षवेना. हे कांडी लावण्याकरता लक्षण सांगितलेले नाही. आपण तिथपर्यंत आलो की नाही हे पाहण्याकरता ही लक्षण सांगितलेले आहेत. व तशी परीक्षा करताही येणार नाही, कारण ज्ञात्याचा बोध अंतकरणनिष्ठ आहे. तो परीक्षकाला सुद्धा कसा कळत नाही, पूर्ण सहवासाशिवाय कळणे शक्य नाही. हे बघा, दोन शब्द आहे, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. तिथे दोन पाठभेद आहे, सुअसंवेद्या आणि सुसंवेद्या. सुअसंवेद्या म्हणजे स्वतःचा बोध स्वतःला सुद्धा विषय होत नाही, ते इतराला होईल का? तर म्हणजे विषयगत प्रत्यक्ष त्याचं स्वतःला सुद्धा होत नाही. आणि सुसंवेद्या तो स्वतःचा बोध फक्त स्वतःलाच कळतो. म्हण जाणे पापा, तुका म्हणे माय बापा म्हणावं तसं. तर ज्ञानगत प्रत्यक्ष स्वतःला होतं, विषयगत प्रत्यक्ष स्वतःलाही होत नाही, तर इतराला होईल का? इतराला ते कळणार नाही. मग तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. म्हणून साधकाने अभ्यास करीत असता आपल्या ठिकाणी ते आले आहेत की नाही हे पाहण्याकरता सांगितले आहेत. हे वर्म लक्षात न आल्यामुळे, कारण चुकले वर्म फेरा पडे. वर्म ते एक आहे दृढधरा भाव, जाणीव नागवण नेली लागू ते ठाव, म्हणून संकटाके शेवी अद्वैत भाव. तुका म्हणे संती हाची मागे केला उपाव. ते गोष्ट आपल्याला माहितीच आहे. का हो म्हटले, आम्ही एक ठोका मारला किती पैसे? 1000 रुपये. म्हणजे आम्ही रोज एक ठोकाला, आम्हाला एक ठोकाला कोणी 1 रुपया दे ना, एका ठोक्याचे 1000 रुपये मागता. ते म्हणजे नाही, एका ठोक्याचा 1 रुपया, ठोका मारायचं कुठे याचे 999 रुपये. असं ती गोष्ट आपल्याला माहिती आहे, कारण ते इंजनाचं वगैरे. हे का बरं? म्हणजे ते इंजन बिघडलेलं असतं, फिटर तिकून येतो, अहो जे हरी एवढं दुरुस्त करून द्या. म्हणले किती वेळ लागेल? म्हणले दारं धरा. त्याने खोरवर केलं, दारं धरण्याकरता यांनी ठोका मारला, पाणी बाहेर आलं. ते म्हणले किती पैसे द्यायचे? म्हणले 1000 रुपये. म्हणले एका ठोक्याचे 1000 रुपये मागता? नाही म्हणले ठोक्याचा 1 रुपया आहे, तो मारायचं कुठे? ते डोक्याचे 999 रुपये आहे. म्हणजे ते काय वर्म आहे, चुकले वर्म फेरा पडे. म्हणून म्हणतात ते वर्म लक्षात न आल्यामुळे पुष्कळ लोक ज्ञात्याच्या व्यवहारात कुश्चित टीका करीत असतात. ते त्यांचे काय आहे? बुद्धिमांद्य आहे. असो, ज्ञात्याचा काय निश्चय सांगावा? आपल्या विषयाच्या ठिकाणी व्यवहार करणारी इंद्रिय मी नाहीत किंवा माझी नाहीत. त्याच्या ठिकाणी अंता ममता ती दुःखास्पदी द्वे, ते ममही नाही आणि अहमही नाही, मी नाही, माझी नाही. त्याच्या व्यवहाराचा माझ्याशी काही एक संबंध नाही. कोणाचा कोणाशी नगडे संबंध. आई शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, इंद्रिय विषयाचा भोग घेवत किंवा त्याग करत मी कसा आहे? असंग कुटस्वरूप आहे. असे हे शिष्य लोकदृष्टीने तो करता भोगता दिसला तरी तो दृढबोधाच्या निश्चयाने अकर्ता भोगताचा असतो. हे केव्हाही तू विसरू नकोस, अन्यथा मग विसरली तया थोर झाली हानी. आणि तूही असाच निश्चय करून कृतार्थ हो, असं गुरुदेव बोललेत. का लगेच शिष्य म्हणतो, गुरुदेव तुम्ही एवढं कळकळीने सांगता, पण गुरुदेव म्हणले पण उद्याच आता नको. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.